आज तिसरा दिवस. काल आपण नरदेह स्तवन, नाही एवढं ठीक आहे, नरदेह स्तवन. स्तवन म्हणजे स्तुती, आणि नरदेह कसा श्रेष्ठ आहे, आणि त्या नरदेहातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला मेंदू. आपण गेल्या शतकात हार्ट ट्रान्सप्लांट केलं, त्यावेळेला लोकांनी कविता लिहिल्या की साधूचं हृदय जर एका दुष्ट माणसाला मिळालं तर तो एकदम साधूसारखा बघायला लागतो, कारण हृदय दिलेलं आहे. पण शरीराच्या दृष्टीने बघितलं तर हृदय हा फक्त एक पंप आहे. तो जर नीट चालत नाही तर हल्ली पेसमेकर बसवतात, आणि ते पेसमेकर बॅटरीसारखा खिशात टाकूनसुद्धा हृदयाचं काम चालू शकतं. आता चिप्स घालतात, आता सोपं झालं आहे आणखीन. त्यामुळे तो हृदय हा पंप आहे फक्त, त्याला दुसरं काहीही कार्य नाही आहे. शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त, अशुद्ध रक्त लंग्सकडे न्यायचं आणि लंग्सकडून शुद्ध रक्त सगळीकडे पोचवायचं, हे काम हृदयाचं आहे. परंतु मस्तक ज्याला म्हणतो, मेंदू ज्याला म्हणतो, तो बदलला की माणूस बदलला. आता मी म्हणजे काय लक्षात ठेवा, आपण म्हणतो मी म्हणजे फक्त शरीर नाही. शरीर काय प्रेतालयही असतं. मी गाढ झोपेतसुद्धा मला शरीर असतं, तरी मला ऐकू येत नाही बऱ्याच गोष्टी. मी गाढ झोपेत तसा आतून जागा असलो तरी बाहेरून झोपलेला असतो, त्यामुळे मी कुठलंही कार्य करू शकत नाही. म्हणजे गाढ झोपेत समजा माझं तोंड उघडं आहे, तुम्ही साखर ठेवलीत, साखर विरघळेल पण ती गोड आहे हे मला कळणार नाही. कारण का की जोपर्यंत मी जागा आहे तोपर्यंत माझ्या इंद्रियांची कामं आहेत. जागा आहेत म्हणजे ती आत शक्ती आहे. त्या शक्तीला नाव कोण प्राण म्हणतं, कोण चैतन्य म्हणतं, निरनिराळी, कोण आत्मा म्हणतं. आत्मा शब्द आपल्याला सोपा वाटत असेल तर आपण म्हणूया. आत्मा सगळं करून राहिलेले असे दासबोधात समास आहेत. म्हणजे आत्मा बघतो, आत्मा दाखवतो, आत्मा खातो, आत्मा पितो, आत्मा झोपतो, आत्मा भांडतो, आत्मा रडतो, आत्मा ओरडतो. खूप सांगितल्यात. कशासाठी? संपूर्ण जीवन आत्मा करतो आपण. देह हे माध्यम आहे. आता हे माध्यम आहे, हे काय करतं? माझा आवाज मोठा करतं, पण ह्याला स्वतःचा काही आवाज नाही आहे. मी गप्प बसलो तर हा थांबणार आहे. तसं आत्मा देहाच्या माध्यमातून काय करतो? सगळी कामं करतो. सगळी म्हणजे सगळ्या प्रकारची कामं करतो, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे काय आहे की आत्मा हा भाग आहे, आपण मेंदू हा आपल्या शरीराचा भाग आहे. मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, मेंदू दिसतो पण बुद्धी दिसत नाही, चित्त दिसत नाही, आत्मा दिसत नाही. आणि दिसत नाही म्हणजे तो एक्सरेवर येणार नाही, MRIवर येणार नाही, निरनिराळ्या प्रकारचे स्कॅनवर येणार नाही तो. त्यामुळे काय की ते समजून घेण्यासाठी आपल्याला गंमत आहे की बुद्धी केवढी आहे माझी हे समजण्यासाठी बुद्धीचीच गरज आहे. डोळे कसे सांगणार दृष्टी कशी आहे, दृष्टी कशी आहे आणि कशी करायची. वाल्याचं सुंदर उदाहरण आहे. आपण आज जे वाचणार आहोत अष्टक म्हणजे 8 श्लोक, त्याच्यात वाल्याचं उदाहरण दिलेलं आहे. त्यावेळेला जास्त स्पष्ट करू. पण वाल्याची दृष्टी कशी बदलली? तो हिंसक होता, तो लोकांना मारत होता, आणि त्याने असं मोठी मडकी ठेवली होती, 7 मडकी भरली होती म्हणे. त्याला रांजण म्हणतात मराठीत, मोठं मडकं. एका माणसाला मारलं की 1 दगड टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. म्हणजे किती माणसानं मारलं होतं? म्हणजे तो हिंसक होता, तो लुटारू होता, तो चोर होता. त्याची दृष्टी लोक आले की त्यांना लुबाडण्याची होती. पण वाल्मिकी झाल्यानंतर त्याची दृष्टीच बदलली. आणि दृष्टी बदलण्याचं काम डॉक्टर करत नाही. डोळ्यांचे डॉक्टर दृष्टी नाही, दे करेक्ट युअर साईट, नॉट व्हिजन. व्हिजन म्हणजे दृष्टी आहे, साईट म्हणजे नजर आहे. शॉर्ट साईट, लॉंग साईट, मग हे लेन्स द्या, असा चष्मा करा, सगळं निरनिराळ्या प्रकारचं आहे. पण त्यांनी दिसतं मला, पण माझी दृष्टी कशी आहे? दृष्टी कशी असली पाहिजे? एक रामायणातलं उदाहरण सांगतो. ज्या वेळेला रावणाने सीतेला पळवलं, खांद्यावर घेतलं, नंतर रथात ठेवलं, नंतर रथाचं काही विध्वंस केला जटायूने, म्हणून शेवटी खांद्यावर घेऊन गेला आणि ती धडपडत होती लोकांना कळण्यासाठी की मला रावण घेऊन निघालेला आहे. रावण दक्षिणेकडे निघालेला आहे, दक्षिणेकडे रावणाचं राज्य लंका आहे, हे सगळं सांगण्यासाठी तिने केलं. 9 महिने जवळजवळ ती रावणाच्या लंकेत होती. अशोक वन नावाचं वन होतं, तिथे झाड होतं.
त्या झाडाला आपण अशोक वृक्ष म्हणतो, पण वनाचं नाव अशोक आहे. वन म्हणजे पार्क, गार्डन. आणि त्या वृक्षाचं नाव आहे शिंशपा. आता हे वृक्ष दिसत असतील नसतील, त्याच्या खाली तिला ठेवलं. आता 9 महिने रावणाने किती प्रयत्न केले, पण तो तिच्या जवळसुद्धा जाऊ शकला नाही. स्पर्श तर सोडाच. कसं शक्य आहे? जिला उचलून आणली तिला आपल्या राज्यात आपल्या आवडत्या बागेत ठेवल्यावर 9 महिने तो हात लावू शकला नाही आहे सीतेला. कारण जसा रावण जवळ जायचा तसा सीता काय करायची की एक गवताचं पातं, ब्लेड ऑफ ग्रास, गवत, आणि ते असं मध्ये धरायचे. त्यातून रावण जवळ आलं की त्यातून अग्नी निर्माण व्हायचा. इथे एक सहज लक्षात ठेवा, आपण सीतेला भूमिकन्या म्हणतो, बरोबर? मग हा भूमिपुत्र आहे, गवत हा भूमिपुत्र आहे, जमिनीतून वर आलेला आहे. भूमिकन्या आणि भूमिपुत्र म्हणजे बहीण भावांचं नातं आहे. म्हणजे आपल्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी तो अग्नीचं ते पान, ते गवताचं पान अग्नी निर्माण करायचं. 9 महिने रावण. ज्यावेळेला हनुमानसुद्धा वरती पोचला झाडावर आणि म्हणाला की आता सीतेसमोर कसं जावं, एकदम जावं का, इतक्यात रावण येतो. रावण आल्यानंतर रावण त्याला सांगतो मी तुला 2 महिने देतो. 2 महिन्यात तर माझी झाली नाहीच. वाल्मिकी रामायणातलं संस्कृतचं भाषांतर करून मी तुम्हाला सांगतो, तर मी तुकडे तुकडे करेन आणि न्याहारीला म्हणजे ब्रेकफास्ट म्हणतो ना, खाईन तुला, तुकडे तुकडे करेन. हे ऐकल्यानंतर ह्याला राग येतो. पण रावण तिला काही करू शकत नाही सीतेला, कारण 2 महिने मुदत म्हणजे तू माझी हो, मी तुझा व्हायला तयार आहे, पण मी तुला स्पर्शच करू शकत नाही. लोक म्हणतात मग ज्या वेळेला नेलं त्यावेळेला कसा स्पर्श केला? सीतेची इच्छा होती म्हणून ती गेली, हे लक्षात ठेवा. आपल्याला काय वाटतं सगळं रामायण निराळं आहे, आणि रामायणाचाच आधार घेऊन सांगायचं असेल तर रामाला सगळ्यात जास्त आवडती आई कैकेयी होती. राम उठल्यानंतर कैकेयीला पहिला नमस्कार करायचा, कौसल्याला नंतर नमस्कार करायचा. म्हणजे आपण माता आणि महामाता म्हणतो तशी कैकेयी होती. कैकेयीला आपल्या भरतापेक्षा राम आवडायचा. रामाचे गुणच तसे होते, सगळ्यांना तो आवडायचा. कैकेयीचा तो जीव की प्राण होता. झालं असतं काय? तुम्ही फक्त बघा, कॉमन सेन्स आहे. वाल्मिकी वगैरेंनी घडलेलं लिहिलेलं आहे. त्यामुळे काय की असंच घडलं. यांनी ठरवलं की याला यौव राज्याभिषेक करायचा. यौव राज्य म्हणजे प्रिन्स. यौव राज्याभिषेक झाला की काही दिवसाने त्याला राज्याभिषेक करायचा. मग आता राजा कोण झाला? अयोध्येचा राम झाला. आणि मग आपल्या 3 पत्नींसह आपण वनात निघून जायचं, ही योजना होती. कुणाची? दशरथाची. पण आपण ज्याला प्रारब्ध म्हणतो, नियती म्हणतो, डेस्टिनी इंग्लिशमध्ये, यू कॅनॉट चॅलेंज इट. संतानं कुठे चुकलं सांगा बरं? प्रारब्ध नाही. व्याधी व्हायच्या त्या झाल्या, रोग व्हायचे ते झाले, पण त्यांनी कधी दुसऱ्याला दाखवलंच नाही की मला हे झालं आहे म्हणून. विचार करा, आनंदात होते शेवटपर्यंत. त्यामुळे काय झालं की ज्या वेळेला कैकेयीला सांगितले या सगळ्या लोकांनी तू वाईटपणा घे, तू व्हिलन बन, धाडीला राम तिनेका वनी नावाचं एक नाटक आहे. ती तशी नृत्य नाटिका आहे. त्याच्यात नृत्य आहेत, गाणी आहेत मागे, आणि ही कथा आहे. कैकेयीने रामाला वनात का धाडलं? काय झालं असतं लक्षात ठेवा बरं. रामाला राज्याभिषेक अयोध्येत झाला, रामराज्य सुरू झालं असतं. दशरथाचं राज्य काही वाईट नव्हतं, रामराज्य त्याच्यापेक्षा चांगलं होतं. पण दशरथाचं राज्य कुठे वाईट होतं? दशरथ एवढा पराक्रमी होता की देवांना जर एखाद्या असुराशी लढायचं असेल आणि ते अशक्य होत असेल तर ते दशरथाला बोलवायचे आणि दशरथ सैन्य घेऊन जायचा. शंभरासूर नावाचा एक राक्षस, तो जात असताना तो आटोपेनाचा झाला. याला बोलवलं, त्यांनी कैकेयीला बरोबर घेतलं. हे लक्षात ठेवा की याच्यातली जी कैकेयी आहे आणि तिकडची सत्यभामा आहे महाभारतात कृष्णाची, ज्यावेळेला नरकासुराला मारलं त्यावेळेला तो सत्यभामेला घेऊन गेला. कारण सत्यभामा जणू काही लढते, सत्यभामेचं तो ऐकतोय, असं त्यांनी बाईकडून मला मरण येऊ नये असं मागितलं नव्हतं भौमासुराने. भौमासूर म्हणजे त्याचं पहिलं नाव, भूमीचा पुत्र तो भौमासूर. पण त्याची कृती वाईट होती, त्याची दृष्टी वाईट होती, म्हणून त्याला नरकासूर म्हणायला लागले. बरोबर? तर लक्षात घ्या, इथे कैकेयीला बरोबर घेतलं. त्यामुळे झालं काय की ज्या वेळेला तो लढत असताना रथाचं जे चाक होतं ना, ते चाक असं वॉबल व्हायला लागलं, हलायला लागलं. कारण का की असं चाक आडवं असतं एक भाग,
त्यातलं चाक फिरत असतं आणि इकडे चाक निखळू नये म्हणून एक असा दांडी मारलेली असते, ती निघाली. चाक जर निघालं तर रथ पडला असता. रथ पडला असता, दशरथाचा पराभव नाही, दशरथ मारला सुद्धा गेला असता. म्हणून हिनी काय केलं, ते जे होल होतं की जिथलं ते दांडा पडलेला होता त्याच्यात आपला हात घातला आणि अशा पद्धतीने हात ठेवला की रथाचं चाक खालून फिरत राहिलं. तिचा हात जखमी झाला. युद्ध जिंकलं. जिंकल्यानंतर दशरथ म्हटला की तू होतीस म्हणून बरं झालं. दशरथाला माहीतच नव्हतं. तिने हात वर काढल्यानंतर तो रक्तबंबाळ झालेला होता. ती एवढी क्षत्रिय स्त्री आहे, वेदना सहन केल्या, पण माझा पती जिंकला पाहिजे कारण राक्षसांच्या विरुद्ध हे युद्ध आहे. अशा वेळेला झालं काय की दशरथ म्हणलं हे काय झालं, मी तुला वर देतो, 2 वर देतो, पाहिजे ते माग. त्यावेळेला ती म्हणाली आत्ता मला काहीच नको आहे, पण मी योग्य वेळी 2 वर मागेन. हे लक्षात ठेवा. हे 2 वरांची गोष्ट सगळ्यांना माहीत होती. दशरथानेच सांगितलं राजसभेत की मी मैलोसुद्धा सोट्या युद्धात, या कैकईमुळे मी वाचलो, तिला मी 2 वर दिलेले आहेत, पाहिजे त्यावेळेला पाहिजे ते माझ्याकडून मागून घेईल. आता ते 2 वर आहेत, तर तू दशरथाला बोलव. एक खोली होती, लक्षात ठेवा, गंमत आहे, खूप विषय वाढेल म्हणून सांगत नाही. दशरथाला 303 राण्या होत्या, मग इतर 300 राण्या होत्या आणि या 3 कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. हे रामायणातलंच मी तुम्हाला सांगतोय. तर प्रत्येक राणीला एक खोली होती. दशरथ जायचा तिच्याकडे, तिचं मन रमवायचा, गप्पा मारायचा. पण कुठल्याही राणीला कोणत्याही कारणाने राग आला तर कोप म्हणजे राग ना, तर कोप भवन म्हणजे रागाची कूड आपण म्हणतो, तशी एक खोली होती. त्या राणीनं त्या खोलीत जायचं आणि आपल्या दासीकडून निरोप पाठवायचा राजाला की मी रागवलेली आहे, मी रुसलेली आहे, माझं मन दुखावलं गेलेलं आहे, इकडे ये आणि माझी समजूत घाल. मग दशरथ जायचा. कुणाला हे पाहिजे असायचं, तिला साडी चांगली घेतलेली, असली काहीतरी कारणं असायची, रागवायचं. इथे काय झालं, तिने नाटक केलं सगळं. नाटक, मंथरा नावाची दासी होती, सगळं रामायण सांगत बसत नाही आणि तिने आपले केस वगैरे होते सगळे. रामाचा यौवराज्याभिषेक होता. हे मुद्दामून उदाहरण लक्षात ठेवा. जसं वाल्याचं लक्षात ठेवायचं, तसं ज्या दिवशी राज्याभिषेक होता त्याच्या आदल्या दिवशी राम आणि सीता व्रतस्थ होते. हे आपल्याला जमलं पाहिजे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपण हल्ली रात्री 12 वाजता हॅपी बर्थडे, काय 12 वाजता काय, हे आहे काय, आपलं काहीच नाही आहे. हे आपली संस्कृतीच नाही आहे. दुसऱ्याला जागवायचं, स्वतः जागायचं आणि काय घाण सगळा तो प्रकार आहे. हे लक्षात ठेवा. मेणबत्त्या विझवतात त्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे. मेणबत्त्या विझवतात, त्याला सिम्बॉलिक मिनिंग आहे. एरवी मेणबत्त्या विझवणाऱ्यांचा तो धर्म असला तर त्यांनी मेणबत्त्या विझवूनच मिरवणूक काढली असती की. त्यांच्या साईबिणीची मिरवणूक काढतात, मेणबत्त्या लावलेल्या असतात. चर्चमध्ये मेणबत्त्या लावलेल्या असतात. जिथे जिथे खुरीस असतो तिथे मेणबत्त्या लावलेल्या असतात. म्हणजे मेणबत्त्या लावणारेच ते लोक आहेत. ते काय असंस्कृत लोक नाहीत, जगावर राज्य करणारे लोक आहेत ते. तर मला 21वे समजा वर्ष लागलं तर 20 मेणबत्त्या असतात आणि 1 मेणबत्तीमध्ये असते. तर 20 मेणबत्त्या मी फुंकायच्या. आय हॅव टू ब्लो ऑफ द 20 कॅन्डल्स. जर 21वा माझा 10वा वाढदिवस आहे तर 9 कॅन्डल्स लावायच्या, 10वी कॅन्डल मध्ये लावायची, ती विझवायची नाही. म्हणजे तुझ्या आयुष्यातली इतकी वर्ष संपली हे कळण्यासाठी तुला ते आहे. आपल्याकडे सुद्धा असं तेल हे असतं, कधी तेल असतं, कधी पाणी असतं. त्याच्यात बघ गेल्या वर्षी तू कसा दिसत होतास, यावर्षी कसा दिसतोस. त्याच्यापेक्षा हे जास्त चांगलं आहे. कारण पहिल्यांदा असताना मी फूक करून विझवतो सगळ्या, नंतर 40व्या वर्षी फूक फूक करावं लागतं, 50व्या वर्षी फूक फूक फूक, मग फुगडीच घालावी लागते फूक. तरी 60व्या 70व्या वर्षी 70 मेणबत्त्या विझणार आहेत का त्या आजोबांना. आजी म्हणते राहू द्या तुम्ही आजारी पडा, की छाती दुखायला लागते आजोबांची. पण त्यांना कळतं आजोबांना की इतकी वर्ष आयुष्यातली संपली आहेत, आपलं बऱ्यापैकी आयुष्य संपलं आहे, फार थोडं आयुष्य उरलं आहे, आता ते चांगल्या कामासाठी वापरलं पाहिजे. हा संदेश त्या मेणबत्त्या विझवताना, त्या विझलेल्या मेणबत्त्या म्हणजे आयुष्यातली संपलेली वर्ष, हा सिम्बॉलिझम, हे रूपक लक्षात घ्या. उगीच आपल्या मेणबत्त्या विझवतात वगैरे काही अभ्यास न करता बोलू नये. तर इथे काय झालं, ती त्या कोपभवनात गेली. आदल्या दिवशी व्रतस्थ राहणं म्हणजे काय बघा. आता वनवासात राम वगैरे असे राहिलेले आहेत. गवत पसरायचं, मंचक आहे, पलंग आहे, पलंगावर झोपायचं नाही, जमिनीवर झोपायचं आणि पत्रावळीवर जेवायचं, मडक्यातून पाणी प्यायचं, पण कंदमुळं पक्व अन्न, शिजवलेलं अन्न खायचं नाही आणि जप करायचा, पूजा करायची, ध्यान करायचं, अशी ती रात्र घालवायची आणि दुसऱ्या दिवशी तो देवकार्य असायचं.
आता इथे काय यज्ञच होता ना, विधी होता तो कशाचा, रामाला युवराज म्हणून जाहीर करणार होते, यौव राज्याभिषेक होता तो, राज्याभिषेक नव्हता, राज्याभिषेक होणार होता तो झाला नाही, 14 वर्षानंतर झाला. पण लक्षात किती आनंदात होता राम. सकाळी 6 वाजता सुमंत्र रामाला बोलवायला येतात, आंघोळ करून दोघंही तयार आहेत, राम आणि सीता. राम सीतेला सांगतो, सुमंत्र म्हणजे त्यांचे मंत्री आलेले आहेत, आता माझा विधी आधी सुरू होईल, ज्यावेळेला तुझी गरज असेल त्यावेळेला तुला बोलवलं जाईल, तू तयारीत राहा. सीता म्हणते मी तयारीतच आहे. राम सुमंत्रांच्या मागे जातो. इकडे उजव्या बाजूला यज्ञशाला आहे जिथे रामाला जायचं आहे, पण सुमंत्र डाव्या बाजूला घेऊन जातात. त्यावेळेपर्यंत रामाला माहीत नाही आहे की डावीकडे का निघालाय. नाही, ये तू माझ्या मागून. बघितलं तर ती काही कोपभवनात, म्हणजे जिथे मी राज्याभिषेकाला निघालो तिथून 14 वर्ष वनवास. हे आपल्याला इतकं वाईट आपल्या जीवनात, एखादा माणूस ॲक्सिडेंटमध्ये गेला तर, पण असं इतकं वाईट घडत नाही आपल्या देशात. 7.5 वगैरे आपण म्हणतो, 7.5 चांगल्या घटनासुद्धा घडतात, पण आपण 7.5ला बदनाम करून टाकलेलं आहे. तुम्ही सहज इथून पुढे प्रयोग करा, 3 महिने फक्त प्रयोग करा, पौर्णिमा आणि अमावस्या फक्त लिहा, आज घडलेल्या महत्त्वाच्या घटना म्हणजे काय, सकाळी अचानकपणे पाहुणे आले, लिहा तुम्ही. त्याच्यानंतर हे हरवलं, हे मला पौर्णिमेला चांगल्या घटना घडतात, वाईट घटना घडतात, अमावस्येलाही चांगल्या घटना घडतात, वाईट घटना घडतात, पण आपण अमावस्या ब्लॅकआउट करून टाकलेले, निषिद्ध मानलेले आहे. अरे काय सूर्याची तिथी आहे, ते चंद्राप्रमाणे आपण वागतो, कारण आपलं चंद्राचं कॅलेंडर आहे म्हणून. पण सूर्याचाच प्रकाश चंद्राला मिळतो की, चंद्राला स्वतःचा प्रकाश कुठे आहे. म्हणून लक्षात घ्यावं, या जगात काहीही वाईट नाही आहे. आपण अध्यात्म, परमार्थ, भक्ती हे शब्द वापरतो ना, तर भक्तीला जितका तो नीच असेल, जितका दुष्ट असेल, जितका व्यसनी असेल, तितका भक्तीला तो चालतो. त्याचा उद्धार करायला चांगली संधी मिळते. दुर्योधनाचा उद्धार केलेला आहे. दुर्योधनाला मारलं, कंसाला मारलं, महाभारतात मारलं म्हणतात, वध केला, पण भागवतात उद्धार केला. पूतनेचा उद्धार केला कृष्णाने, कंस उद्धार केला, हे दुर्योधन वगैरे सगळ्यांचा उद्धार केला. कारण का, त्यानं युद्धात मारलं गेलं, कृष्णाच्या समोर ते गेले, कृष्णाला पाहत ते गेले, स्वर्ग मिळाला त्यांना. म्हणून तुम्हाला सांगतो की त्यावेळेपर्यंत कल्पना नाही. इकडे सीता वाट बघते, अजून का आम्हाला बोलवलं नाही, अजून का बोलवलं नाही. इतक्यात राम तिकडे पोचलेलाच नाही. काय झालं माहीत आहे का, हे वृत्तांत सीतेला कळतं. सीता काही वराप्रमाणे नाही, 14 वर्ष जायचं आणि भरताला राज्याभिषेक, हे ते 2 वर होते. 14 वर्ष का, हा लोक प्रश्न विचारतात. खूप अर्थ आहे, मी फक्त एकच अर्थ सांगतो. राम हा देवाचा अवतार, आपण म्हणतो राम हा 7वा अवतार, कृष्ण हा 8वा अवतार, बरोबर. हे 10 अवतार आपण जे सांगतो, पहिला मत्स्य म्हणजे मासा, नंतर कूर्म म्हणजे कासव, नंतर वराह म्हणजे रानडुक्कर आपण ज्याला म्हणतो ते, नंतर नृसिंह अर्धा पशु सिंह आणि अर्धा माणूस, नंतर वामन छोटा माणूस, नंतर परशुराम, नंतर राम, नंतर कृष्ण, नंतर बुद्ध, आणि 10वा अवतार जो कल्की आहे तो अजून व्हायचा आहे. तो होईल ज्यावेळेला जग अगदी नाशाच्या उंबरठ्यावर असेल, त्यावेळेला तो येईल, सृष्टांचं रक्षण करेल, त्यांना चांगला मार्ग दाखवेल. हा कल्की, तो अजून अवतार झालेला नाही आहे. मनाचे श्लोक मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय. पुस्तक आपल्याला जर मिळालं तर आपण तुम्ही गुरुवारी द्या लोकांना. इकडे जमलं उद्या तर उद्याच आणता येतील पुस्तकं, आणि तुम्हाला उद्या शेवटच्या दिवशी भेट म्हणून देता येते. मनाचे श्लोक किती छोटं सुंदर पुस्तक आहे हो. त्याच्यात सांगितलेलं आहे की कलंकी पुढे देव होणार आहे, अनाथा दिना कारणे रक्षित आहे. अनाथ लोक असणार आहेत, रक्षण कुणाचं करायचं, आपल्याला तो श्लोक गीतेतला पाठ असतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा नाश करायचा, धर्माची संस्थापना करायची, स्थापना नाही. धर्म मोडकळीला आलेला आहे, आत्तासुद्धा धर्म मोडकळीला आलेला आहे. आपण ज्याला धर्माचे नेते म्हणतो त्यांचे इतके भ्रष्ट कोणी नाही आहेत. कोणी नेता एखादा अपवाद असेल तर मार्ग नीट दाखवणारा, परमार्थाचा उपदेश करणारा तो संत आहे, लक्षात ठेवा. हे शंकराचार्य वगैरे जे सगळे आहेत ना, ते पीठावर बसलेले आहेत, राजे आहेत ते. एका अर्थाने त्यांनी समाजासाठी काय केलं आहे हा सगळा प्रश्न विचारण्यासारखा आहे. एखादा अपवाद
पण एरवी अपवाद नाही आहे. संतांनी समाजासाठी खूप केलं, संतांनी समाजाचा उद्धार केला. जेव्हा जेव्हा समाजावर संकट आलं तेव्हा संतही निर्माण झाले आणि पराक्रमी पुरुषही निर्माण झाले. ज्या वेळेला भगतसिंग वगैरे लढत होते, झाशीची राणी लढत होती, त्यावेळेला हे सगळे होते की हो. झाशीची राणी 1857 साली युद्धात गेली, हे 1858 साली अक्कलकोटला आले. गोंदवलेकर महाराज गुरुच्या शोधात त्या भागात होते 1857 साली. म्हणजे त्यावेळेचे हे लोक आहेत ना. मग त्यावेळेला जसे पराक्रमी लोक पाहिजे होते, क्रांतीवीर वगैरे पाहिजे होते, बलिदान करणारे राजकीय नेतेही पाहिजे होते. लोकमान्य टिळक होते, रानडे होते, गोखले होते, आगरकर होते, हे नंतरच्या काळात आंबेडकर होते, फुले होते, महात्मा फुले, शिंदे होते. हे नेतेच्या नेते होते किंवा सगळ्यांची योग्यता सारखी होती. हे घाम कमी तो असं बिलकुल करू नका तुम्ही. म्हणून तुम्हाला म्हणतो संत निर्माण होतात ते काळाची गरज आहे म्हणून, आणि ते सुंदर कार्य करून जातात. मग रामाचं अवतार कार्य काय आहे की राक्षसांना मारायचं, ऋषींचं रक्षण करायचं. ते अयोध्येत कसं होणार होतं, कॉमन सेन्स हा विचार इतक्या वेळा आपण रामायण ऐकलं, पण एवढा साधा विचारसुद्धा आपण केला नाही. राम अयोध्येत राजा झाला असता, तिकडे किष्किंधा म्हणजे कर्नाटकात वालीचं राज्य चालू राहिलं असतं, आणि लंकेत रावणाचं राज्य चालू असतं. वाली आणि रावण हे दुष्ट होते. दोघांनीही, रावणाने पत्नी पळवली होती रामाची, वालीनं पत्नी पळवली होती सख्या भावाची सुग्रीवाची, तिचं नाव रीमा. सुग्रीवाला हद्दपार करून टाकलेलं होतं, राज्याबाहेर काढलेलं होतं. म्हणून वाली आणि रावण यांची जी असंस्कृत अशी जी राज्य आहे ती नष्ट करण्यासाठी राम वनवासात जाणंच आवश्यक होतं. आणि एका दिवसात अयोध्येपासून राम गेला असता, लंकेला नाही. वाटेवर किती राक्षस होते, ते राक्षस ऋषींना मारून खात होते. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, म्हणजे भक्तीला काय महात्म्य आहे हे लक्षात येईल. रामायण हा भक्तीचा ग्रंथ आहे. रामायण हा नाम महात्म्य सांगणारा ग्रंथ आहे. मनाच्या श्लोकात जास्तीत जास्त श्लोक राम नाम किंवा नामस्मरणाबद्दल आहे. सगळीकडे सगळ्या धर्मात रोजरी आहे. ख्रिश्चनांची रोजरी क्रॉस वगैरे टांगलेला असतो, मुसलमानांची रोजरी म्हणजे जपमाळ, आपली जपमाळ आहे. प्रत्येकाचे आपले 108 असतात, त्यांचे 100 असतात, त्यांचे आणखीन कितीतरी असतील. पण नाम हे सगळ्या धर्मांनी सगळ्या साधूंनी सांगितलेलं आहे, आणि नाम हे सगळ्यात जवळचं साधन आहे. नंतर मी तुम्हाला उदाहरणं देईन, पण हे लक्षात घ्या ना. 14 वर्ष लागणार होते रामाला इतक्या सगळ्या 14,000 राक्षस तर कुठे होते. तुम्हाला आपल्याला वाटतं किती चुकीचं, आपल्याला आपण नीट विचार करत नाही. रावणाचं राज्य कुठे होतं, लंकेत होतं. लंका कुठे, भारताच्या दक्षिण टोकाला, साऊथ, तिथे लंका आहे. शूर्पणखा कुठे होते हो, शूर्पणखाचे नाक आणि कान कापले, आपण म्हणतो विद्रूप केली त्याला. नाशिकला, नाशिक नाक कापलं म्हणून त्या भागाला नाशिक, नाशिक म्हणजे नाक संस्कृतमध्ये. हे कुठे आहे, महाराष्ट्रात आहे. म्हणजे लंकेपासून महाराष्ट्रापर्यंत त्राटिका कुठे होती, त्राटिकेची मुलं कुठे होती, त्याच भागात होती सगळी. दंडकारण्य वगैरे सगळे, म्हणजे अर्धापेक्षा जास्त भारत आणि लंका एवढं रावणाचं राज्य होतं. आणि तिकडे आतंक होता, आतंकवादी राक्षस. तसा आतंक कसा होता ते तुम्हाला सांगतो. सीता जात होती, एकदम अशी वळली, एकदम दचकली. कारण एक पर्वत वाटावा, टेकडी म्हणा, छोटा पर्वत, एवढे माणसाची हाडं होती, माणसाच्या कवट्या, ती मांडीची वगैरे मोठी हाडं, ती घाबरली. एवढी माणसं मारली गेलेली आहेत. लक्ष्मण म्हणाला हे काय झालं. इतक्यात तिथे ऋषिकुमार येत होते. कोण पाणी आणत होतं, कोण लाकडं आणत होतं, कोण धान्य आणत होतं. त्यांचे आश्रम होते तिथे. त्यांना विचारलं हे कोणी युद्ध झालं का. नाही म्हणाले, आमच्या गुरूंना राक्षसांनी खाल्लं आणि त्यांची हाडं इथे पडलेली होती. ती हाडं आम्ही साठवून ठेवलेली आहे, आम्ही रोज त्यांना नमस्कार करतो, त्यांचं दर्शन घेतो. इतकी हाडं. नाही म्हणाले, आमच्या गुरूंना मारलं, गुरूंच्या गुरूंना मारलं, गुरूंच्या गुरूच्या गुरूंना मारलं. अरे किती पिढ्या ऋषींना मारतायत राक्षस. आणि बरेचसे राक्षस नरभक्षक होते. ज्या वेळेला ती सीतेला खायला निघाली शूर्पणखा, त्यावेळेला तो म्हणतो की हिला मारू नकोस, तिला विद्रूप कर आणि जाऊ दे रावणाकडे. कारण तिनेच परिचय करून दिला, मी रावणाची बहीण आहे. इतके सुंदर रूप घेतलं होतं, सीतेपेक्षा सुंदर. राक्षसी कुठलेही रूप घेत होत्या. आणि म्हणून तिने रामाला म्हणले की ही सोडून दे तिला, मी तुझी राणी होते आणि मी कोण आहे ते माझा परिचय वगैरे, रावणाची बहीण आहे, माझं सगळं राज्य आहे, लंका सोन्याची आहे, हे सगळं सांगते.
त्यावेळेला राम गमतीनं पण जरा खोटं बोलतो. काय म्हणतो की माझं लग्न झालेलं आहे, माझी पत्नी इथेच आहे, तू कशाला. पण लक्ष्मणाचं लग्न झालेलं आहे ना, लग्न झालेलं नाही आहे, तो एकटाच आहे ना, तसे लग्न झालं आहे, ती उर्मिला अयोध्येत आहे वगैरे सगळं आहे. त्यावेळेला ते लक्ष्मणाकडे जाते. लक्ष्मणही तितकाच सुंदर आहे. लक्ष्मण काय सांगतो ते गंमत बघा. आता एकच सांगतो की मी ह्याचा दास आहे, बरोबर. तू माझी पत्नी झालीस तर ह्याची जी पत्नी आहे तिची दासी होशील. तुला दासी मान्य आहे का. नाही म्हणाले, मी हिला खाऊनच टाकते. मग तिने आपलं 11 रूप धारण केलं. ज्या वेळेला त्याचं नाक वगैरे कापलं त्यावेळेला ती राक्षसी होती. शूर्पणखा म्हणजे जिची नखं सुपासारखी आहेत. हल्ली फॅशन आहे बघा, सुपासारखी नखं. हल्ली अनेक शूर्पणखा आपल्याला सिरियल्समध्ये वगैरे दिसतात. मुद्दाम पूर्वी अशी टोकदार नखं होती, नंतर राऊंड नखं आली, आता स्क्वेअर नखं आलेली आहेत, ती शूर्पणखा. मी विनोद करत नाही, हे तसंच आहे ते. तर त्यावेळेला तिला मारलेलं नाही, कापलं वगैरे सगळं. तर आता तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढा लक्षात घ्या की ज्या वेळेला रावणाला सांगितलं जातं दृष्टी कशी असते, कशी असायला पाहिजे. रामाचे डोळे सुंदर आहेत, बरोबर. लक्ष्मणाचे काही वाईट नाही आहेत, भरत काही वाईट नाही आहे. रामाची दृष्टी कशी आहे, ही दृष्टी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. रामाची दृष्टी. विद्युत जिव्ह नावाचा एक तिथे मास्क बनवणार आहे. हल्ली सिनेमात बघा ना की तो व्हिलन त्याचं रूप वगैरे घेऊन जातो, रबरी वगैरे असा मास्क असतो. हा मास्क बनवतो तो लिव्हिंग मास्क किंवा ब्रीदिंग मास्क, म्हणजे जिवंत वाटावा. मग त्याचे डोळे वगैरे मास्क सगळं ते तीच व्यक्ती वाटते. त्या विद्युत जिव्हानी शूर्पणखेने ज्याप्रमाणे रामाचं वर्णन केलं त्याप्रमाणे मास्क बनवला. हा प्रयोग रावणाने केला ना, तो मास्क घातला. शूर्पणखा म्हणली, अगदी तू रामासारखा दिसतोयस, अरे तू रामच आहेस, सीता धावत येईल तुझ्याकडे. राम आलाय म्हणल्यानंतर आणि सगळ्यांना सांग राम आलेला आहे सीतेची मुक्ती करण्यासाठी. सीतेपर्यंत ती बातमी जाऊ दे आणि सीतेला तुला बघितलं की ती धावत येईल आणि तुला आलिंगन देईल. नाथ कुठे होतात इतके दिवस. रावण म्हणला किती सोपं आहे ते. रावणाने तो मास्क म्हणजे तो मुखवटा घातला. तो जिवंत मुखवटा होता, रामासारखा मुखवटा नव्हता, तर जणू काही रामाचाच मुखवटा होता, जणू काही रामच होता. झालं काय, रामाची दृष्टी कशी आहे. सीता सोडून जगातल्या सगळ्या स्त्रिया माता भगिनी, ही रामाची दृष्टी आहे. रामाला सीता फक्त पत्नी वाटते, बाकी सगळी लहान असेल तर ती भगिनी आहे, मोठी असेल तर ती माता आहे. ही दृष्टी आहे. रावण जसा सीतेच्या जवळ जायला लागतो आणि सीतेच्या लक्षात कुणीतरी सांगतं रावण येतोय बरं का, रावण येतोय. नंतर सांगितलं राम येतोय, रावण मागेच आहे, राम येतोय फसवण्यासाठी तिला. पण तिच्यापर्यंत जायच्या आधीच रामाला सीता ज्यावेळेला दिसली, सीतेच्या ठिकाणी त्याला आपली आई दिसायला लागली. माता भगिनी ना, आई दिसायला लागली. रावणाच्या आईचं नाव कैकसी, कैकई नाही कैकसी. मनातल्या मनात नमस्कार करतो आणि म्हणतो हा काय चमत्कार आहे, मला सीता दिसतच नाही आहे, सीतेच्या ठिकाणी मला माझी आई दिसते आहे. आणि म्हणून तो परत आला. आईकडे मी वाईट दृष्टीने कसं पाहू, जाऊ कसा आईकडे, परत आला. तो प्रयोग फसला. रामाची दृष्टीच अशी आहे, लक्षात ठेवा. डोळे निराळे, दृष्टी निराळी. डोळे चांगले ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काजळ घालून बनवता येतात. काही ठिकाणी आता लेझर वगैरेने ऑपरेशन करता येतात आणि प्लास्टिक सर्जरी तर आहेच की हो, पण त्यांनी सौंदर्य बाहेरचं येतं. आता आजचा जो दिवस आहे त्याची एक गोष्ट सांगतो, रामायणातलीच आहे. आणि हल्ली जिकडे जाईल तिकडे लोकांची मनात इच्छा असते की रामलला जर तिकडे बसला आहे अयोध्येत तर रामाबद्दल काहीतरी सांगितलं जावं. आणि आज रामदासांबद्दल बघणार आहोत. रामदासांच्या जीवनात नवविधा भक्ती. ज्यांनी नवविधा भक्तीचा समास लिहिला ते स्वतः कसे नवविधा भक्ती जगले हा आज आणि उद्या विचार आहे. तर गंमत बघा, रावण परत आला, म्हणाला की ती दृष्टीच रामाची होती आणि मला माझी आई दिसायला लागली. विचार करा ही दृष्टी कशी आहे सुंदर. ज्याला मातृमंगल दृष्टी म्हणतात. मंगल म्हणजे पवित्र, आणि माते सगळीकडे मातेचं दर्शन होणं याच्यासारखी पवित्र दृष्टी नाही. आता दुसरा एक प्रसंग बघा. राम कसा होता, किती मर्यादेत राहत होता. आणि तो आपण तो म्हणतो विष्णूचा अवतार आहे. विष्णू हा साक्षात आपण देव मानतो, तो देवाचाच अवतार आहे. तो खाली जात होता. सीतेला पळवलेला आहे रावणाने. रावण हा शिवभक्त आहे, लक्षात ठेवा. राम रडतोय.
राम प्रत्येकाला मग झाडाला मिठी मारून विचारतो, हे वृक्षा तू उंच आहेस, पहा रे माझी सीता कुठे गेली आहे. नदीला पाणी म्हणतोय, अगं बघ ग तू वाहत जातेस, तुझा प्रवाह जिथे पोचलाय तिथे सीता आहे का बघ. वेली ना तुझ्यासारखी नाजूक होती ग सीता, सीतेला जाताना तू पाहिलंयस का. दगडाना वेलीना झाडाना राम मिठी मारतो, वेंग मारतो म्हणतो ना, आणि विचारतोय, रडतोय. राम विलाप करतोय, राम रडतोय, हे सीते हे सीते म्हणत इकडे तिकडे जातोय. वरती कैलासात आपण म्हणतो शंकर आणि पार्वती यांचा संवाद, शिव आणि पार्वती यांच्या संवादात नेहमी विषय राम हा असतो. कारण सतत रामनाम घेणारा शंकरच आहे फक्त, आपणही नाही घेत सतत नाम. शंकर मात्र राम 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 राम, घेतला श्वास राम, सोडला श्वास राम, राम राम, श्वासावर राम, हे शंकर आणि कायम चालू आहे त्याचं. पार्वती विचारते, तुम्ही एवढे पहिले देव, हा साधा माणूस आहे, स्वतःच्या पत्नीचं रक्षण करता आलं नाही आणि पत्नी पळवल्यावर सामान्य माणसासारखा रडतोय, तुम्ही ह्याचं नाव घेता का राम राम, का तो दुसरा राम आहे. तुम्ही राम 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 म्हणता, तो राम हा खाली बायको पळवून नेली म्हणून रडणारा. शंकर म्हणाले, हो मला नाही पटत. सती, पार्वतीचा आधीचा जन्म सती, मला पटत नाही म्हणली. शंकर हसले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आणि ते समाधीत गेले. मी परीक्षा घेणार. आता रामाची या अवस्थेत परीक्षा घ्यायची म्हणजे काय. सीतेनी जशी वेशभूषा केलेली होती, सीतेचं त्या दिवशी जसं रूप होतं तसं रूप घेतलं पार्वतीने, आणि राम इकडे तिकडे सीतेला शोधत असताना काही अंतरावरती उभी राहिली. लक्ष्मणाला ती आधी दिसली. लक्ष्मण आनंदाने म्हणतो की बघ रामा, सीता आपली भावी वहिनी. रामही तिच्याकडे बघतो. आता राम जायला लागतो, शांतपणे जातो. पार्वतीला भीती काय वाटते, सती, पार्वती नाही आधीचा जन्म सती, की रामाने जवळून आपल्याला जर घट्ट मिठी मारली, सीते कुठे गेली होतीस, मी किती शोध घेतला, मी किती विलाप केला, तुझा विरह मला सहन होत नव्हता, असं जर झालं तर पंचायत आहे. मी काही सीता नाही आहे, मी सती आहे. राम तिच्याकडे बघतो, हसतो, शांतपणे जातो. तिच्या जवळ गेल्यानंतर खाली वागतो, तिच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतो आणि सांगतो, हे जगन्माते सती मला आशीर्वाद दे. मी थक्क होते. आत्तापर्यंत रडणारा पत्नी नाही म्हणून इथे साक्षात पत्नी समोर आहे, पण हे पत्नीचं रूप आहे, स्वरूप नाही. आतून ही माझी पत्नी नाही आहे. तिने जसं नाटकात वगैरे मेकअप करतात ना, तसा मेकअप आणि ड्रेस करून आलेली आहे. ती माझी सीता नाही आहे. तिला थक्क वाटतं. मग ती सतीचं रूप धारण करते आणि रामाला आशीर्वाद देते. त्या देवीला त्यावेळेला रामवरदायिनी, आज रामवरदायिनीची जत्रा आहे. महाबळेश्वर प्रतापगड जवळचा तिथे त्या देवीची स्थापना केलेली आहे, रामवरदायिनी. आणि रामाला वर देणारे. वर काय दिला, तू ज्या सीतेचा शोध घेतोय, ज्या कार्यासाठी तू निघालाय, तू यशस्वी होशील, तुझं कार्य पूर्ण होईल. राम नंतर पुढचं फक्त एका मिनिटात सांगतो. नंतर ती शंकराकडे येते अत्यंत आनंदाने आणि म्हणते की खरंच तो राम परमात्मा आहे. तो मी किती सीतेसारखं रूप घेतलं तरीसुद्धा डोळे उघडा, मी आलेली आहे. आता मी सुद्धा रामाचं नाम घेईन. तुम्ही त्या रामाचं नाम घेता, तो राम तेवढाच श्रेष्ठ आहे जेवढा आत्माराम आहे, परमराम आहे. शंकर डोळे उघडत नाही आणि म्हणतो की तू माझ्या रामाची, म्हणजे माझ्या देवाची, म्हणजे मी ज्याला पिता मानतो, त्याची परीक्षा घेतलीस, मला वाईट नाही वाटलं. परीक्षा घ्या तुम्ही, पण परीक्षा घ्यायला तू रूप घेतलंस, ते सीतेचं घेतलंस, म्हणजे माझ्या मातेचं घेतलंस. शिष्य हा पुत्र असतो. मी रामाचा शिष्य आहे, मी रामाचं नाम घेतो. राम माझा पिता आहे, सीता माझी माता आहे. त्या मातेचं रूप घेऊन तू परीक्षा घेतलीस, म्हणून मी तुझा स्वीकार करू शकत नाही. मातेचा स्वीकार कशा, गेलीस त्यावेळेला पत्नी होती, आता आली आहेस त्यावेळेला तू माझी माता आहेस. आणि मग तिने स्वतःला जाळून घेतलं. म्हणून सती वगैरे आपण जे म्हणतो, निराळा अर्थ आहे त्याला, पण सती या प्रसंगावरून ती सतीची प्रथा वगैरे पडली असं म्हणतो. ठीक आहे. मुद्दा काय आपला आहे की ज्या वेळेला समर्थ रामदास भक्ती 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 करत फिरत होते, समर्थ रामदासांनी ज्ञानाचे समास लिहिले. ज्ञान दशक त्यांनी आधी लिहिला
आणि नंतर तो 8वा दशक म्हणून त्यांनी घातला दासबोधात. पण मागे हा विचार ज्ञानदशकी बोलला, ज्ञानदशकी पूर्ण झाला, याचा अर्थ ज्ञानदशक आधी लिहून झाला होता. म्हणजे समर्थांचं ज्ञानावरच प्रेम आहे. समर्थांच्या दासबोधात जास्तीत जास्त वेळा कोणता एक शब्द आला असेल तर विवेक. विवेक म्हणजे नुसतं विचार नाही, नुसतं शहाणपण नाही, विचार प्लस शहाणपण, ज्याला विजडम म्हणतात, तो विवेक आहे. विवेक त्यांनी किती उदाहरणं दिलेली आहेत. योग्य काय अयोग्य काय. मी तुम्हाला साधे उदाहरण सांगतो की तारक काय आहे आणि मारक काय आहे. कोविडच्या काळात मारक काय होतं, जवळ जाणं, हात न धुता जेवायला बसणं. तारक काय होतं, सोशल डिस्टन्सिंग, एकटं राहा, हात सतत धुत राहा, हे तारक होतं. हा विवेक आहे. या वेळेला आवश्यक काय आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, आता टी व्ही कमी बघायचा, मोबाईल कमी वापरायचा, मित्रमैत्रिणींकडे जायचं नाही, पार्टी वगैरे नाही, वेळ घालवायचा नाही, अभ्यास करायचा. अभ्यास तारक आहे आणि बाकीच्या या गोष्टी मारक आहेत. कॉमन सेन्सने आपल्याला कळतं. आपल्याला कळतं पण वळत नाही. लक्षात ठेवा, आपण म्हणतो ना कळतं पण वळत नाही. कळतं पण वळत नाही हे कळलं तरी वळत नाही, ही आपली शोकांतिका आहे. आपण प्रत्येक कळतं पण वळत नाही. हे कळतं ना तुला, मग वळत का नाही. नाही, हे कळूनही वळत नाही, ही आपली पुढची पायरी आहे. आपण वरती पोचलेलो आहोत की कळणं म्हणजे अंडरस्टँड, वळणं म्हणजे पूर्णपणे ॲप्लाय करण्यासाठी मी तयार झालेलो आहे, पण ॲप्लिकेशन नाही, जीवनात ते उतरवणं नाही आहे. मग भक्ती नुसती काय पुस्तकात आहे. भक्ती म्हणजे भजन आहे. आपण श्री स्वामी समर्थ जे म्हणतो हे भक्तीचं माध्यम आहे, तो मंत्र आहे. तो मंत्र म्हणजेच आपले गुरु आहेत. केव्हा कळेल, मंत्र म्हणता मी त्यांच्याशी एकरूप आहे. चित्र नको, मूर्ती नको, डोळे मिटून छान मला माझे सद्गुरू दिसतात. सद्गुरू एकच असतात, नावं निराळी असतात. साईबाबा काय आणि हे काही निराळे आहेत काय. साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, हे गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास, हे सगळे एक आहेत. हे कळलं पाहिजे आणि ते भक्तीनं आपल्याला कळतं. त्याला भक्तीतून निर्माण झालेलं ज्ञान म्हणतात. ज्ञानातून भक्ती आणि भक्तीतून ज्ञान, संतांनी भक्तीतून ज्ञान महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ आपण आरती म्हणतो, कुठली, सुखकर्ता दुःखकर्ता, आपल्याला माहीत आहे आरती म्हणून. त्या आरतीचा अर्थ कळला ना, आज जर आरतीचा अर्थ समजावून सांगितला तर उद्या सुखकर्ता दुःखकर्ता म्हणताना तुम्ही जास्त भावपूर्णतेने बघा, कारण मला आता अर्थ कळलेला आहे. भक्तीनं मी आरती करत होतो, पण आरती करताना आता अर्थ कळला आहे, त्यातला भाव कळला आहे. आता आरती करताना मी जास्त देवाच्या जवळ जातो. ज्ञान आवश्यक आहे, पण नुसतं ज्ञान पंडित विद्वान ही वृक्ष माणसं असतात. आपण कोणीतरी ग्रेट आउट, हा इगो म्हणजे गर्व त्यांना असतो. नको गर्व. भक्त हा अत्यंत नम्र असतो. काही हरकत नाही, तू बसतोस इथे बस, मी खाली बसतो, नाही तिथे तू खाली बसणार आहेस, मी झोपतो, तुला तुझ्या सगळी सोय बघतो. भक्त हा नेहमी दुसऱ्याची सोय बघतो, दुसऱ्याचं सुख बघतो. मला दुःख त्याचं कसं दूर करता येईल, मला सुख देता आलं नाही तरी मी दुःख देणार नाही, हे भक्त म्हणतो. लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागतो. म्हणून ज्ञानी आणि भक्त, ज्ञानी भक्त आणि भक्त ज्ञानी. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. भरत हा ज्ञानी भक्त आहे, म्हणजे भक्त तर आहेच पण ज्ञान आहे. लक्ष्मण हा भक्त ज्ञानी आहे. म्हणजे काय, ज्यावेळेला 14 वर्ष राम वनवासाला निघाला त्यावेळेला भरताला दूरच होता. तो त्याच्यासाठी मागितलं होतं राज्य आणि त्याच्यासाठी राम वनवासात गेला होता. लक्ष्मणाला जायची काय गरज होती. लक्ष्मण म्हणला मला जिवंत राम पाहिजे, मला पूर्ण राम पाहिजे. राम दृष्टीआड झाला तर मी कासावीसून गुदमरून मरेन. जिथे राम तिथे मी. म्हणून 14 वर्षे गेला. नंतर सीतेला काही वराची अट होती का, नाही, वनवासात जायची नाही. पण जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, म्हणून सीताही निघाली. गंमत बघा, हा जो प्रकार आहे, ज्या वेळेला मी भक्ती करतो त्यावेळेला सगळ्यांवर प्रेम करतो. हा माझा हा तुझा हा भेद राहत नाही. भक्तीचं पहिलं लक्षण आहे भेदांच्या पलीकडे आहे ती भक्ती आहे. सगळ्यांना समावेश करून घेते ती भक्ती आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो ना, पंढरपूरच्या वारीचं द्या. आपण कुंभमेळ्याला वगैरे गेलेलो नाही, पंढरपूरची वारी आहे. इकडे कुठलीही जत्रा घ्या ना, अगदी फातरप्याची घ्या किंवा अगदी कुठली जत्रा घ्या, जत्रेत एवढी गर्दी असते. आपण अगदी खांद्याला खांदा लावून त्या ह्याच्यात उभं राहून गर्दी दर्शन घेतो. त्यावेळेला मी विचार करतो का की मला स्पर्श झाला आहे, तो अस्पृश्य आहे का. अस्पृश्य हा शब्दच नाही आहे भक्तीत. आता मी समजा इंद्रायणी आहे,
चंद्रभागा आहे, आंघोळ करतोय, वरच्या बाजूला सुद्धा काही माणसं आंघोळ करत आहेत, तर त्यांनी आंघोळ करून त्याच्या अंगावरून आलेलं पाणी माझ्या अंगावरून जात आहे, तो कोणत्या जातीचा आहे मी विचार करतो नाही, तो कोणत्या धर्माचा आहे विचार करत नाही. भक्तीमध्ये सगळे भेद जातात आणि जोपर्यंत माझ्या मनातले हे भेद जात नाहीत तोपर्यंत मी भक्तच नाही झालेलो. मी फक्त भक्तीचं नाटक करतो. नाटक मी मनापासून करतो, प्रामाणिकपणे करतो, पण ते नाटकच असतं. आरती ओवाळणं वगैरे, सध्या हरिद्वार वगैरेला लोक जातात आणि 500-500, 1000-1000, 5,000 रुपये तिकीट असतं. आरती ओवाळतात ते बघा ना तुम्ही, गुगलवर बघा. रात्री 7 वाजता संध्याकाळी आरती असते आणि ते अगदी भरतनाट्यम केल्यासारखे सगळेजण असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. काय आरती आहे ही? काय भक्ती आहे? हे पीटी झाली, पीटी. इट्स पीटी, भक्ती नाही आहे ती. त्याच्यात सुंदर दिसतं, आता टुरिस्ट पॉईंट झालं आहे, उत्पन्नाचं साधन झालं आहे, भक्ती नाही आहे. हे सगळ्या संतांनी तिरस्कार केलेला या सगळ्या गोष्टींचा. तीर्थाटन कालच बघितलं, सगळेजण ही तीर्थयात्रा, ती तीर्थयात्रा, ती तीर्थयात्रा, ती तीर्थयात्रा. तुकारामाला आग्रह केला की आम्ही निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना जाणार आहोत. ते म्हणाले इंद्रायणी आहे माझी देहूची. देहू हे गाव तुकारामाचं. आळंदीला सुद्धा तीच नदी आहे, देहू आणि आळंदी. आळंदी ज्ञानेश्वरांची, दोन्ही अगदी जवळ आहे. ते म्हणाले इंद्रायणीत जे पाणी आहे ना तसंच पाणी गंगेत आहे की हो, आणि इंद्रायणीच्या काठी जे दगडधोंडे आहेत तसेच गंगेच्याही काठी आहे. मला इथेच गंगेचं दर्शन मिळतं, इथेच मी गंगा स्नान करू शकतो, मला जायची गरज नाही आहे काशीला. नाही नाही तुम्ही आलंच पाहिजे. ते म्हणाले या वेळेला तरी शक्य नाही आहे, पण एक काम आहे, मला एक भोपळा आणून दिलेला आहे. भोपळा 2 प्रकारचे भोपळे असतात. एक आपण दुधी वगैरे वापरतो आणि दुसऱ्याचा कमंडलू वगैरे करतात माहीत आहे. आणखीन मोठा भोपळा त्याचे सतारीला वगैरेला असतो ना, तंबोरा सतार, त्याला भोपळा असतो, तो नॅचरल भोपळा आहे, ते काय लाकूड केलेलं नाही आहे. तर असा एक कडू भोपळा, मग तो पोखरतात आणि त्याचा कमंडलू बनवतात, त्याला हँडल करतात. कमंडलू ऋषींच्या हातात नेहमी कमंडलू असतो. हा जो कमंडलू आहे ना तो त्या भोपळ्याचा करतात, पण तो भोपळा कसा आहे ते बाहेरून कळत नाही. म्हणाले तुम्ही जिथे जाल तिकडे या भोपळ्याला स्नान घाला. तुम्ही पहिल्यांदा चंद्रभागेला गेलात पंढरपूरला, 3दा बुडवून काढा भोपळा. जिथे तुम्ही जाल तिथे भोपळा बरोबर आहे, पण भोपळ्या बघा हे पांडुरंग आहे, बघ हे रखुमे आहे, जिकडे जाल तिथे त्या भोपळ्याला घेऊन जा. सगळेजण भोपळ्याला तुकाराम सांगतोय म्हणजे ते गेले घेऊन. आल्यानंतर काय करायचं असतं, मावंद घालायचं असतं. म्हणजे काय, गंगा आणलेली असते लोकांनी, गंगा पूजन करायचं असतं. मी गंगाला जाऊन आलो, मी तीर्थयात्रेला जाऊन आलो, हे गावातल्या लोकांना कळावं म्हणून तो कार्यक्रम असतो. आणि कळावं म्हणजे त्या काळात अवघड होतं, पायी जावं लागायचं बऱ्याच वेळेला. नंतर या गाड्या वगैरे सुरू झाल्या, पण गंमत बघा. तर तो भोपळा, आणि त्यांनी काय करतात, तो भोपळा फोडतात तर तो कडू असतो. आता भोपळ्याची खीर करतात, ते एवढा गूळ घालतात, एवढा गूळ घालतात, एवढं दूध घालतात, एवढं दूध घालतात तुकाराम. आणि जेवायला बसल्यानंतर प्रत्येकाने खिरीचा थू 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 करतात. हे किती कडू आहे. म्हणाले तोच भोपळा जो तुम्ही इतक्या तीर्थक्षेत्रात बुडवलात, इतक्या देवांची त्याला दर्शनं घडवलीत, इतक्या निरनिराळ्या प्रदक्षिणा त्याला बरोबर तुम्ही घातलात, त्याच्यात काहीच बदल झालेला नाही आहे. तुकारामांना सुचवायचे तुमच्यात काय बदल झाला आहे. ती कीर्तनकार एक विनोदी गोष्ट सांगतात की एक जण जाऊन आला काशीला वगैरे, त्यांनी सांगितलं की गंगेला काही ना काहीतरी गोष्ट सोडायची असते. आपण एवढी हुशार माणसं आहोत, डायबिटीस झाला की मी साखर सोडली, गंगा मैया साखर आता खायचीच नाही आहे, मला ब्लड प्रेशर वाढलं, मीठ सोडलं, गंगा माते. आपण जे सोडतो जे आपल्याला नको येते. पण एक माणूस म्हणाला मी राग आहे, मला राग येतो, तो मी राग गंगेला दिला आणि मी अतिशय शांत होऊन परत आलेलो आहे. आणि त्यांनी गंगा पूजनासाठी सगळ्या गावाला बोलवलं. आता हा खरंच शांत झाला आहे का? त्याचा मित्र होता, मित्र जरा मिस्किल होता. खरंच परीक्षा घ्यायला पाहिजे ना, मी शांत झालो नुसतं म्हणून काय उपयोग आहे. पण सगळ्यांकडे इतक्या प्रेमानं वागत होता, इतका चांगला नमस्कार करत होता, प्रत्येकाचं स्वागत करत होता. लोकांना वाटलं एवढा बदल झाला त्याच्यात. एरवी कुत्र्यासारखा भुंकायचा हा माणूस, खूप त्याच्यात बदल झालेला आहे आणि राग गंगेला देऊन टाकलेला आहे. तो मित्र येतो, अरे सांग रे तू कसा गेलास. तो म्हणतो की मी इथून याला गेलो, बसनी गेलो, नंतर मग ट्रेननी गेलो, नंतर मी यानी गेलो, नंतर त्यानी गेलो आणि मी काशीला पोचलो. असा माझा प्रवास झाला. परत 5 मिनिटांनी तो मित्र येतो वगैरे, कसा पोचलास रे तू. मी पहिल्यांदा असा गेलो, नंतर बसनी गेलो, नंतर ट्रेननी गेलो, नंतर यानी गेलो आणि पोचलो काशीला. नंतर परत 5 मिनिटांनी येतो वगैरे, कसा पोचलास रे तू.
तो मूर्खा कितीदा सांगू तुला, बस आला ना राग तुला. तू गंगेला राग सोडलेला नाही आहेस. तुझी मी परीक्षा घेत होतो. राग वगैरे असे सोडून सुटणारे नाही आहेत. रागावर विजय मिळवायचा तर नामस्मरण, ध्यान आणि शरणागती. देवा माझा राग काढून घे, देवा माझा लोभ काढून घे, देवा माझं काम वासना खूप आहे कमी कर. तो मदत करणार आहे. त्याचं नाम घेतलं पाहिजे, त्याला जोडलेलं राहिलं पाहिजे. जोडलेलं राहणं याला संस्कृतमध्ये भक्ती म्हणतात. भक्त म्हणजे जोडलेला, विभक्त म्हणजे तुटलेला. डिवोर्स्ड फॅमिलीज आहेत ना, त्यावेळेला आपण म्हणतो ते विभक्त कुटुंब आहे. ते नवरा बायको आता एकत्र राहत नाहीत. त्यांनी घटस्फोट घेतला म्हणजे त्यांनी डिवोर्स घेतला. विभक्त आणि भक्त म्हणजे जोडलेले. मी भक्त आहे म्हणजे मी जोडलेलो आहे. मी कुणाचा? पांडुरंगाचा भक्त आहे. मी पांडुरंगाशी जोडलेलो आहे. कसा जोडलेला? मी कायम जोडलेलो आहे. कायम कसं जोडलं? मनातून जोडलेलं राहणार आहे. मग मनात जर नाम असेल तर विचार करा, माझं व्यक्तिमत्वच बदलून जातं. माय पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर, माझा स्वभाव आणि माझं व्यक्तिमत्व पूर्ण बदलून जातं. असं भक्ती आहे ती. ज्ञानाने बदलेल न बदलेल. ज्ञानाने उलट मी जास्त अहंकारी होईन इतरांपेक्षा. ज्ञानी माणसं सांगतात ना, शंकराचार्यांच्या वेळेला सगळ्यात बुद्धिमान माणूस भारतात मंडन मिश्र नावाचे पंडित होते. ते दिवसा मशाल घेऊन हिंडायचे. दिवसा मशालीची काही गरज आहे का? मशाल म्हणजे बर्निंग टॉर्च. असं फिरायचे. आणि कुणी सांगितलं की हे टॉर्च कशाला? मी वाद घालू का तुमच्याशी? जाहीर वाद घालूया. त्यांचा पराभव केला की त्याच्याकडून लिहून घ्यायचे. मी लिहून देतो की या दिवशी या ठिकाणी या वेळी यांनी माझा वादात पराभव केला. आणि मग ते जयपत्र म्हणायचे. जयपत्रांची अशी माला झाली होती. इतक्या विद्वानानं त्यांनी जिंकलं होतं. मशाल घेऊन निघायचे. हा केवढा अहंकार आहे. त्यांच्या दारासमोर 2 पोपट होते, एक राघू आणि एक मैना. दोघेही बोलणारे होते. दोघांवर एवढे संस्कृतचे संस्कार झाले होते. मंडन मिश्र म्हणजे त्याची पाठशाळा होती. सतत संस्कृतची सुभाषितं, संस्कृतची स्तोत्र, संस्कृतमधले विचार. म्हणून शंकराचार्यांना मंडन मिश्रांचं घर कुठे विचार? ते म्हणाले, ज्या घरासमोर 2 पिंजरे आहेत, एका पिंजऱ्यात राघू आहे, एका पिंजऱ्यात मैना आहे. दोघंजणं संस्कृतमध्ये एकमेकाशी संस्कृतमधून बोलत असतात. आत्मा, परमात्मा, देव, परमेश्वर, जन्म, पुनर्जन्म अशा विषयावर ते संस्कृतमधून बोलत असतात. ते मंडन मिश्रांचं घर. या मंडन मिश्रांबरोबर अनेक दिवस वाद घालून त्यांचा पराभव केला. तरीसुद्धा त्या पराभवाला काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो, कारण आत्ता या क्षणापासून आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. दोघांचाही पराभव होईना. मंडन मिश्र प्रश्न विचारत आहेत, शंकराचार्य उत्तर देत आहेत. शंकराचार्य प्रश्न विचारत आहेत, मंडन मिश्र उत्तर देत आहेत. संपेच ना. आणि जज कोण होता? कोण हरलं कोण जिंकलं ठरवणारी कोण होती? तर मंडन मिश्रांची पत्नी उभय भारती शारदा. ती प्रत्यक्ष सरस्वती होती. सरस्वतीच बुद्धिमान होती ना या दोघांपेक्षा. आणि म्हणून जर आपण विचार केला तर इतके दिवस झाले, 14, 21 असे बरेच दिवस झाले, पराभव होईना. मग कोणाचा पराभव होणार आहे? म्हणून तिने अगदी सारख्या फुलांची माळ केली. पारिजातकाची फुलं माहीत आहेत, जाईची फुलं अगदी नाजूक असतात. अशा नाजूक फुलांची माळ केली अगदी सारखी. आणि नेक्स्ट डेला, पुढच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी वाद सुरू होण्याआधी प्रत्येकाच्या याच्याही गळ्यात घातली आणि त्यांच्याही गळ्यात घातली. आणि सगळे लोक जमायचे ना, त्या सगळ्या लोकांना सांगितलं त्यांनी की ज्याच्या गळ्यातली माळ आधी सुकेल, वाळेल, ड्राय होईल, त्याचा पराभव झाला. शंकराचार्य शांतपणे उत्तर देत होते आणि हे रागवत होते, चिडून बोलत होते. यांचं वय 64 आणि शंकराचार्यांचं 16 वर्षाचा हा कालपर्वाचा मुलगा मला प्रश्न विचारतो की ज्याची उत्तरं मला माहीत नाहीत. मी त्याच्या माझ्या प्रश्नाला तो सुंदर उत्तर रागवायला लागले. शिरात ताणून लाल लाल झाले. आणि रागायला म्हणजे आपण कोकणीत समजतो तापता की द्या म्हणतो ना, तापले लक्षात ठेव. आणि तापल्यामुळे ती माळ सुकली की हो. कल्पना करा की फ्रीजमध्ये ठेवलेली माळ टिकते, पण तुम्ही तव्यावर जर माळ ठेवली तर लगेच सुकणार आहे ती. यांची माळ सुकली. तिने सांगितलं माझ्या पतीचा पराभव झालेला आहे. आणि त्यांनीही मान्य केला. त्यांना नमस्कार घालून शरण गेले. आपली सगळी ती जयपत्रांची माळ वगैरे सगळी जाळून टाकली. शरण गेले शंकराचार्यांना. असू दे, पुढचं मी सगळं शंकराचार्यांचं चरित्र सांगत नाही. मुद्दा काय आपला की भक्ती म्हणजे जोडलेलं राहणं, म्हणजे गेट कनेक्टेड अँड रिमेन कनेक्टेड ऑर स्टे कनेक्टेड, बस म्हणजे भक्ती आहे. पहिल्यांदा कनेक्ट तरी झालं पाहिजे की नाही. आता हे कनेक्ट झालं नाही तर हा कसा काम करणार आहे? आणि जोपर्यंत हे कनेक्ट आहे, कनेक्टेड आहे, तोपर्यंत हा काम करणार आहे. मला देवाशी किंवा सद्गुरूंशी कनेक्ट व्हायचं आहे.
मी कोणत्या प्रकारे होणार आहे? आम्ही निरनिराळे षोडशोपचार सांगतो तुम्हाला. पहिला आपण घेऊया अभिषेक. मी सतत माझ्या सद्गुरूंना अभिषेक करत राहणार आहे. मी ऑफिसमध्ये गेलो तरी मूर्ती घेऊन अभिषेक करणार आहे. सद्गुरूंची मूर्ती ठेवली टेबलावर, अभिषेक करतोय. बॉस येतोय म्हणतोय चला की नाही जरा अभिषेक करू शकणार आहात? कायम नाही. आरती कायम 24 तास 24/7 24 तास वर्षाचे सगळे दिवस आरती करू शकणार आहेत का? शक्य नाही आहे. प्रदक्षिणा घालू शकणार आहेत का? सतत नाही आहे. मग काय सतत कुंकू हळद फूल सतत घालू शकणार आहेत का? आपल्याला इतकी कामं असतात. बाजारात जायचं असतं, ऑफिसमध्ये जायचं असतं, मंदिरात सगळीकडे जायचं असतं. निरनिराळ्या लोकांशी आपला संबंध येतो. एकच साधन असं आहे नाम, जे मनातल्या मनात चालतं, जे श्वासासारखं सहज असतं, कुणाला कळतही नाही मी नाम घेतोय, त्यांनी मी कायम जोडलेला राहतो. आणि सद्गुरूला बाहेरच्या नामापेक्षा आतलं नाम जास्त आवडतं. कारण काल बघितलंय आनंद म्हणजे परमेश्वर, तो आत असतो. बाहेर जाऊच नकोस. तुझे असूनी तुझं पाशी परी तू जागा चुकलासे. आपण म्हणतो ना, काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी, कुठे शोधिशी रामेश्वरण कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हृदयातला भगवंत उपाशी राहिलेला आहे. मग हृदयातल्या भगवंताला म्हणजे नैवेद्य दाखवायचा का? का सतत खात राहायचं नैवेद्य? नाही आहे. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. पीक आहे, सुंदर आहे, फुलं आहेत वगैरे, त्याच्यात देव पहा ना. तू लहान मूल आहे, अरे त्या लहान मुलाला जवळ घे, त्याला असेल तर काहीतरी गोड दे, निदान घे, त्याच्या गालगुच्चा घे, काहीतरी कर, त्याला स्पर्श कर. त्याला कुठे नाही आहे देव सांग बरं? तुझ्या हृदयात आहे, म्हणजे ते सगळीकडे तुला देव दिसला पाहिजे. ही भक्ती आहे. फक्त नाम घेत मी कायम भगवंताशी जोडलेला राहतो. एकटा असताना किंवा अशा ग्रुपमध्ये श्रीराम जय राम जय जय राम मी म्हणू शकतो. एकटा नाही तर श्रीराम जय राम जय जय राम हळू म्हणू शकतो, किंवा श्रीराम जय राम जय जय राम म्हणू शकतो. आणि तेही शक्य नसेल तर मनातल्या मनात म्हणतो. आणि मनातल्यापेक्षा सूक्ष्म तुम्हाला सांगतो, बुद्धीच्या पातळीवर, ज्याला कॉर्टेक्स लेवल इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याच्यात जर मी नाम गेलं तर माझ्या विचारांची जशी गती आहे तशी नामाची गती होऊ शकते. नुसतं बसायचं. आता माझं मनही नाही आहे, माझी बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या पातळीवर चालू आहे. मला हृदय नकोच, मला मन नको, मला इंद्रिय नको, मला तोंड नको, मला श्वास नको, मला काही नको. मी जिवंत आहे ना, पुरेसं आहे. माझा मेंदू चाललेला आहे. तिथे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी बाहेरून आत का म्हणतो माहीत आहे ना? राम जर सगळीकडे आहे, हा प्रयोग करून बघा. आपल्याला वेळ नसतो म्हणून तुम्ही घरी प्रयोग करून बघा. काही आता समोरची भिंत आहे, श्रीराम जय राम जय जय राम, ती भिंत माझ्यात आली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. हा जो संपूर्ण हॉल आहे ना, हा मंडप आहे ना, तो पूर्णपणे माझ्यात आलेला आहे. आता त्या समोरच्या भिंत घड्याळ श्रीराम जय राम जय जय राम, तो स्विच श्रीराम जय राम जय जय राम करा. बाहेर सगळ्या कणाकणात भरून असलेला भगवान, अणू अणूत असलेला विष्णू माझ्या आत आणला पाहिजे. नामस्मरण चांगलं आहे. दुसरं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हेही काही वाईट नाही. हे बागेत गेलेलं आहे, सुंदर फुलं बघतोय, श्रीराम जय राम जय जय राम. अरे फुलांना सुद्धा बरं वाटेल. ज्यावेळेला वाल्मिकी बसला आणि राम 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 म्हणत गेला, त्याच्याभोवती वारूळ साठलं. सगळीकडे झाडातून वेलीतून सगळ्यातून राम राम ऐकू यायला लागलं. कुणाला? नारदांना. नारदांनी 12 वर्षापूर्वी त्याला सांगितलं होतं, इथेच बस, आता हिंसा करायची नाही, कुणाला मारायचं नाही, कुणाला लुटायचं नाही. तू घरी बायकोला विचारून आलास ना, एवढं पाप मी केलं आहे, माझ्या पापात तू आहेस का भागीदार? नाही. पती म्हणून तुमचं कर्तव्य होतं. ती बायको काय प्रश्न विचारते, मी एकदा तरी तुम्हाला सांगितलं का की दुसऱ्याच्या बाईला किंवा बायकोला मारा आणि तिचे दागिने मला आणून द्या? एकदा तरी सांगितलं? तुम्ही आणून देत होतात, मी घालत होते. पती म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य करत होतात, मी तुमच्या पापात सहभागी नाही. आय एम नॉट पार्टनर इन युअर सिन. पाप नाही. मुलाला विचारतात, तुम्ही तरी आहात का सहभागी? तुम्ही खेळणी खाऊ कपडे मुलांचे आणून देत होतात, त्या मुलांना मारत होतात. आम्ही तुम्हाला सांगितलं का दुसऱ्याच्या मुलांना मारा आणि त्यांचे कपडे दागिने भांगर आम्हाला आणून द्या? नाही सांगितलं. पिता म्हणून तुमचं कर्तव्य होतं. पिता म्हणून कर्तव्य, पती म्हणून कर्तव्य. मी पाप करत गेलो, माझ्या पापाला कोणीही सहभागी नाही आहे. नाही, ठीक आहे.
मग परत नारदांच्याकडे आले. त्याच्या आधी नारदांनी एक परीक्षा घेतलेली होती. ते म्हणाले समोरचं झाड आहे ना, त्या झाडाची 3 पानं तोडून आण. वाल्या हसला आणि म्हटलं मी माणसांना मारतो तर 3 पानं तोडून आणले. ते म्हणाले किती छान रे, आता 3 पानं जोडून ये. तू कसं जोडू, तोडलेलं कसं जोडू, हा विचार तोडण्यापूर्वी का नाही केलास? हा नारदांचा उपदेश आहे. तोडण्यापूर्वी मला हे जोडता येतं का हा विचार केला. आता डॉक्टर पोट वगैरे फाडतात, त्यांना माहीत आहे नंतर मी शिवणार आहे, त्यांना माहीत आहे नंतर मी बरं करणार आहे. ज्ञान असताना तू जर एखादी गोष्ट केलीस आणि ती वाईट झाली तर पुन्हा तू पहिल्यासारखे करतोस. गोंदवलेकर महाराजांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं वडाच्या झाडावर चढ. ते झाडावर चढण्यात पटाईत होते. पानं तोडून खाली टाक, जितकी मी ठाम म्हणे तोपर्यंत 100-200 पानं त्यांनी टकली. आता उतर खाली. आता तुला काय दिसते वरती, जिथे पान काढलेलं होतं तिथे दी खालेला होता ना, पांढरा दीख येतो बघा. हां, झाडाचं रक्त आहे म्हणाले. ते झाड रडतंय, झाडाला किती दुःख दिलंस तू. त्याने असं म्हणलं नाही तुम्हीच सांगितलं म्हणून. गुरुनी सांगितलं तेवढं करायचं. गुरुला प्रश्न विचारायचा नाही, गुरुबरोबर आर्ग्युमेंट करायचं नाही. गुरु सांगतो ते माझ्या कल्याणाचं असतं, माझी श्रद्धा मात्र बसली पाहिजे. मग त्यांनी काहीच नाही, नुसते खाली मान घालून बरं. आता सगळी पानं गोळा कर. त्यांनी टोपली घेतली, बास्केट त्याच्यात ती घातली आणि वरती गेले. जोड, जिथे पान लावलं तिथे चिकटलं. ही गुरुची महती आहे. ह्यांना सुद्धा काही अशक्य नव्हतं. लाकडाला वगैरे पालवी फुटणं, पालवीला फळं आणणं हे कामं ह्या लोकांना सोपे होते. आपल्याला वाटतं की हा दृष्टीभ्रम आहे की काय, हिप्नॉटिझम आहे की काय. बिलकुल हिप्नॉटिझम नाही, खरंच ते असतं. ही आपल्या फार वरच्या पातळीवरची माणसं आहे. पण मी तिथे जायचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी जोडायला नको का. दुसरं एक उदाहरण देतो, कबीर चांगलं उदाहरण देतो आहे. मुलगा म्हणतो वडिलांना आज तुम्हालाही सुट्टी आहे मलाही सुट्टी आहे, आज वारा चांगला सुटलेला आहे. गेल्या आठवड्यात तुम्ही मला पतंग आणून दिला पण मी उडवू शकलेलो नाही आहे, आज काय करूया आपण पतंग उडवायला ग्राउंडवर जाऊया. बाबा काय म्हणतात, अरे मी चॅम्पियन होतो काईट फ्लाईंग स्पर्धेत, नेहमी पहिलं बक्षीस. प्रत्येक पालक असं सांगतो आपल्या मुलाला, मला गणितात 100 पैकी 100 मार्क्स होते. कुणाला तेवढे नसतात, पण मुलांना सांगायला काय आले. जातो आणि तो म्हणतो की चक्री हातात धरतो मुलगा आणि हा सोडतो. चक्री फिरते फिरते जातोय वर वर वर, इतका पतंग वर गेला की तो दिसेनासा झाला. आणि पॉईंट ठिपका दिसत होता तरी तो वर गेला, दिसेनासा झाला. पोरगा रडायला लागला की बाबा माझा पतंग, बाबा माझा पतंग. ते म्हणाले अरे सूत माझ्या हातात आहे, पतंग जर कटला असता गेला असता तर ते सूत खाली पडायला नको होतं का. तुला पतंग बघायचं आहे म्हणून बाबा ओढतो आणि ते सूत बघितल्यानंतर त्याला पतंग दिसतो. मग आता जाऊ दे ना, जोपर्यंत पतंग कितीही दूर गेला, सुताचं टोक माझ्या हातात आहे, तो दोरा आहे त्याचं टोक माझ्या हातात आहे, तोपर्यंत पतंग माझ्या हातात आहे. नाम हे असं आहे. मी इथे राहून शिर्डीच्या साईबाबांना डोळे मिटून आठवतो, मी बघितलं असेल तर. आणि साईबाबा म्हणतो ओम श्री साईनाथाय नमः, ओम श्री साईनाथाय नमः. मी जोडला गेलो शिर्डीला. कशाला जायला पाहिजे, बसने किंवा विमानानं. आपण विमानाने जातो, बसने जातो, हे खातो ते खातो, इकडे बघतो तिकडे बघतो, सगळीकडे लूट आहे, सगळीकडे व्यापार आहे. काय दर्शन होतं सांगा बरं. एक तुम्हाला घडलेला प्रसंग सांगतो. शिर्डीला पूर्वी, आता काय सध्या मला माहीत नाही, तर लोक जायचे, पहिल्यांदा रांगेत उभे असायचे, नंतर असे आडवं आडवं जात साईबाबांपर्यंत पोचायचे. तिथे साईबाबा सगळे ओम श्री साईनाथा नमः, साईनाथा साई माय साई, ओम साई ओम साई ओम साई ओम साई सगळं चालू होतं. भिंतीवर आता गर्दी जास्त वाढणार आहे, आता लगेच साईबाबा दिसणार आहे. तिथे लिहिलं होतं खिसे कापूनपासून सावध राहा. आता ओम साई गेले, माझा हात मागे, कारण मी पाकिट पैशाचं वॉलेट म्हणतो ते मागे ठेवलेलं आहे. आणि मी त्याच्याकडे बघतोय हा खिसे कापू आहे, तो माझ्याकडे बघतो हा खिसे कापू आहे. गेला साई. म्हणतो की जिथे आपण जातो तिथलं जे वातावरण असतं त्या वातावरणानं आपण रिॲक्ट होतो. हे रिॲक्शन सांभाळूया आपण. हे ॲक्शन्स आर गायडेड बाय माय प्रिव्हियस कर्म. हे लक्षात घ्या. मी आत्ता इथे पोचलेलो आहे, माझी आधीची चांगली कर्म आहेत. आज तुमच्यापैकी काही जण आलेले आहेत, काही जण रोज येत आहेत. लक्षात ठेवा, आपली आधीची चांगली कर्म आहेत ना, त्याच कर्माचं हे फळ आहे सत्संग. सत्संगासारखं कर्माचं चांगलं फळच नाही आहे. या सत्संगात आपल्याला आपलं काय चुकतं ते कळतं, योग्य काय करायचं ते कळतं, दिशा कशी बदलायची ते कळतं, गुरु म्हणजे काय आहे ते कळतं. हा सत्संग आहे. आणि सत्संगामुळेच आपल्याला मुक्ती मिळणार आहे, देवाची प्राप्ती होणार आहे, अखंड आनंदात राहता येणार आहे.
हे लक्षात घ्या. किती उदाहरणं, किती गोष्टी आपण गेल्या 3 दिवसात बघितलेल्या आहेत. आता हे वाचतो मी, सोपं आहे अगदी. मला खरं हे द्यायचं होतं, पण इथे मी खुणा केलेल्या आहेत आणि 2 पानावर आहे. उद्या जर जमलं करायला तर हे मी तुम्हाला नक्की देईन. पहिला श्लोक असतो तो आपला पाठ असतो, म्हणून पहिला श्लोक आपण सगळ्यांनी म्हणूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, ज्याला येतो त्यांनी म्हणायचं आहे. आत्तापर्यंत आपली समजूत असेल की हा एकच श्लोक आहे. अरे हे 8 श्लोक आहेत आणि 8 श्लोकातली शेवटची ओळ नमस्कार माझा सद्गुरू रामदासा हीच आहे. आपण म्हणूया ना सगळ्यांनी, ताट बसूया, शक्यतो डोळे मिटूया आणि एकरूप होऊन म्हणूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हा आपल्या सगळ्यांचा नित्योपासनेतला श्लोक आहे. आपण म्हणतोच नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, हे सोपं आहे. पण पहिल्या 3 ओळीत 3 मोठ्या माणसांची, महामानवांची, महापुरुषांची किंवा ऋषीची आणि मुनींची उदाहरणं सांगितली आहेत. पहिल्या याच्यात शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते. हा शुक कोण? शुक म्हणजे व्यासांचा मुलगा, ज्याला आपण शुकमुनी, शुकदेव असं म्हणतो. पहिला जो भागवताचा, आता इकडे तिकडे सगळीकडे भागवताचे सप्ताह होतात, पण पहिला जो सप्ताह झाला तो शुकमुनींनी त्या परीक्षित राजाला सांगितला. परीक्षित राजा चांगला होता, लक्षात ठेवा, पण त्याच्याकडून एक चूक घडली. चूक आली, कारण होतं, लक्षात ठेवा. हे कारण, तो जर सतत देवाचं स्मरण करत असता तर हे कारण राहिलं नसतं. त्याला भूक लागते. तो गेला होता आपल्या सैनिकांबरोबर आणि वाटेत या ऋषींचा आश्रम लागला. आश्रम, त्या ऋषींचं नाव होतं, फार सुंदर नाव होतं, शमिक ऋषी. शमिक म्हणजे शांत, शमन, अग्निशमन वगैरे म्हणतो ना, शमन म्हणजे शांत. अत्यंत शांत ऋषी होते, ध्यानस्थ बसलेले होते. त्यावेळेला आश्रमात काहीही नव्हतं. काही ऋषिकुमार नदीवरून पाणी आणायला गेले होते, काही लाकडं आणायला गेले होते, काही कंदमुळं फळं आणायला गेले होते. म्हणजे सगळे ऋषिकुमार बाहेर होते, आश्रमात फक्त हे ऋषी होते, शमिक. अशा वेळेला हा येतो. परीक्षित हा चांगला राजा आहे. परीक्षिताचे वडील कोण माहीत आहे ना? अभिमन्यू. अभिमन्यूचे वडील कोण माहीत आहेत ना? तुम्हाला आश्चर्य वाटायचं आपल्याला. अर्जुनाचे वडील कोण आहेत? व्यास. व्यासांची मुलं आहेत ही. एका अर्थाने व्यासांचे म्हणजे व्यासांचे नातू आहेत. व्यासांची मुलं 3, एक धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. धृतराष्ट्राचे कौरव आणि पांडूचे पांडव. वडील कोण यांचे? म्हणजे आजोबा कोण? आजोबा व्यास आहेत. मग किती परंपरा सुंदर आहे. आणि त्याप्रमाणे तो चांगला राजा आहे. आणि ह्याला भूक लागलेली आहे प्रचंड. आणि असं म्हणतात की भूक लागल्यानंतर माणूस कोणतंही पाप करतो, काही करून त्याला खायला पाहिजे असतं. तो चोरी करेल, तो लुटेल, काही करेल, पण तो खाईल. इतकी भूक लागलेली आहे त्याच्या आणि त्याच्या सैनिकांना. तो ऋषीवर नमस्कार करतो, म्हणतो हे ऋषीवर आमच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था होईल का? हे डोळे उघडत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे आश्रमात काही वेळाने सगळे येतील, मग स्वयंपाक करून यांना जेवायला घालता येईल. मी कशाला माझं मौन भंग करू? ध्यानस्थ राहिले. ह्याला एवढा राग आला. पुन्हा पुन्हा विचारून हे ऋषी डोळेही उघडत नाहीत, माझ्याशीही बोलत नाहीत. मी राजा आहे, माझ्या राज्याच्या सीमेत हा आश्रम आहे आणि हा ऋषी असं वागतो. तिथे एक साप मरून पडलेला होता. बाणाच्या टोकाने त्यांनी साप उचलला आणि ह्या ऋषींच्या गळ्यात घातला. ऋषींना हे कळत होतं. ऋषीला तो राजा म्हणताना, मी या देशाचा राजा परीक्षित आलेलो आहे, मला भूक लागलेली आहे, माझ्या सैनिकांना हे सांगत होतो. म्हणजे परीक्षित आहे, त्यांनी साप उचलून गळ्यात घातलेला आहे, त्यांना कळत होतं. त्यांनी डोळे उघडले नाहीत आणि तो परीक्षित निघून गेला. काही वेळाने त्यांचा मुलगा येतो. मुलाचं नाव राग, म्हणजे शिंग हे रागाचं प्रतीक आहे. शृंगी त्याचं नाव आहे. शृंगी म्हणजे शिंग असलेला. बैल राग आला की शिंगावर घेतो की नाही सांगा बरं? म्हणून राग, शिंग हे रागाचं प्रतीक आहे. अशा वेळेला राग जिंकलेला नसलेला हा शृंगी शाप देतो. कुणी केलं आहे त्याला माहीत नाही, कारण कुणीच आश्रमात नसतं. ज्या कुणी माझ्या वडिलांचा ते ध्यानस्थ असताना, ध्यानात असताना अपमान केलेला आहे, तो आजपासून 7व्या दिवशी सर्पदंशानं मरेल. आता हे ज्या वेळेला परीक्षिताला कळतं त्यावेळेला काय आपल्याला एकदम वाटलं असतं, बापरे 7च दिवस आयुष्य राहिले, या काळजीत आपले 7 दिवस गेले असते.
तो म्हणतो मी भाग्यवान आहे, मला 7व्या दिवशी मरण, म्हणजे 6 दिवस मी मरणार नाही आहे, मी अन्न खाणार. त्यांनी सगळी राज्याची व्यवस्था लावली त्या क्षणी. मंत्र्यांना वगैरे सांगितलं तुम्ही राज्य बघा, इथून पुढे मला राज्य नको, मी भक्ती करणार आहे, मी देवाशी जोडलेलं राहणार आहे, मरेच्या क्षणातोपर्यंत मी भक्ती करणार आहे. मग काय केलं, गंगेच्या काठी आला आणि म्हटला मी अन्न खाणार नाही, मी पाणीसुद्धा पिणार नाही, फक्त हवा, कारण मी मरणारच नाही आहे ना. 7व्या दिवशी मरणार म्हणजे मी जिवंतच राहणार नाही, 8व्या दिवशी मी जिवंत नसेन, 6 दिवस मी मरणार नाही आहे, मग अन्न कशाला खाऊ आणि पाणी कशाला पिऊ, याला प्रायोपवेशन म्हणतात. तसा तो बसलेला आहे, हा इतक्या निग्रहाने बसलेला आहे, डिटर्मिनेशननी, की तिकडे शुकाचार्यांना प्रेरणा मिळते. ते येतात आणि म्हणतात मी तुला भागवत सांगतो ऐक. आणि म्हणून तो 7व्या दिवशी ज्या वेळेला तो तक्षक जो नागांचा राजा आहे तो भिक्षुकाच्या रूपात येऊन बसलेला आहे समोर, भिक्षा म्हणजे भिक्षा मागण्याच्या रूपात, म्हणजे साधू म्हणून येऊन बसलेला आहे. त्याला तो सांगतो अरे बापरे, माझी आत्मज्योत ही समोरचे ऋषी बसलेले आहेत शुकदेव, त्यांच्या आत्मज्योतीत विलीन झाली, बघितलंच ना तू, मी मुक्त झालेलो आहे. आता आत्मज्योत गेल्यामुळे माझा देह पडतोय, म्हणजे कलेवर किंवा प्रेत आहे माझं, त्या प्रेताला दंश कर आणि ऋषींचा शाप खरा कर. याचा अर्थच आपल्याला कळत नाही, विषय वाढेल म्हणून सांगत नाही. प्रेताला दंश कर, देह हा माझं प्रेत आहे, मी जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे. एरवी श्वास थांबला, गुदमरलो, श्वास मेलो मी, तेवढंच आहे. देहाला जीव नाही आहे, देहाच्या आत जीव आहे, देहाच्या आत प्राण आहे. हे इथे लावल्यानंतर रक्त हे वाटतं, कारण का सगळे ते मेंदूला जोडलेलं आहे. मेंदू त्याप्रमाणे सांगतो जण बसले मारून टाक, नाही तर तो उडवून लाव, काही करतो. सगळ्या आज्ञा इथून येतात मला, हे लक्षात ठेवा, हे सगळं आहे मला. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. इथे काय झालं की त्या क्षणी तो पडतो खाली, मुक्त झालेला आहे, आत्मज्योत शुकाचार्यांच्या आत्मज्योतीत विलीन झालेली आहे, हे मुक्तीचं लक्षण आहे. आणि तो खाली पडतो त्यावेळेला ते प्रेत असतं, आता दंश कर आणि ऋषींचा शाप खरा कर. याचा अर्थ काय माहिती आहे ना, ऋषींचा शाप देहापर्यंतच असतो, मनापर्यंत नसतो. आपल्याला झालेला रोग हा देहाला झालेला असतो, आपण तो मनाकडे नेऊन मनाचे रोग निर्माण करतो. मनाचे रोग म्हणजे डिप्रेशन, मनाचे रोग म्हणजे निरनिराळे, किती मनाचे रोग आहेत, तो इल्युजन्स होतात निरनिराळ्या प्रकारचे. हायपोकॉन्ड्रिया म्हणजे मला हा रोग झाला आहे डॉक्टर बघा. एक बाई येते ना, तुम्ही आनंद सिनेमा बघितला असेल, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन तो झोपडपट्टीतला डॉक्टर आहे. आणि राजेश तो म्हणतो की अरे तू सगळ्यांना फुकट औषधं देतोय, तो म्हणतो यांच्याकडे पैसे नाही आहेत, पण यांचे आरोग्य चांगलं राहिलं तर ते काम करतील आणि मुलांचं पोट भरतील. मग काय, मग पैसा कसा मिळणार, थांब ना. इतक्यात एक गाडी थांबते, एक अशी लठ्ठ बाई येते, ती म्हणते ए माझं इथे दुखतं, काय करू. तर तो म्हणतो की काल इथे दुखत होतं, हो बरोबर, म्हणजे आज इथे दुखतं आहे, मी तुम्हाला गोळी देतो. काल कुठली दिली होती, हिरवी दिली होती ना, आज पिवळी गोळी देतो, उद्या ते इथे उतरेल, उद्या या निळी गोळी देतो, ते इथे उतरेल. हे खोटं आहे सगळं. तिला खरंच दुखतं आहे, लक्षात ठेवा, तिला खरंच दुखतं आहे, पण तिच्या मनात दुखतं आहे. मी आणखीन 2 तुम्हाला वाक्य सांगितल्यानंतर तुम्हाला विषय बरोबर पटणार आहे. या मानसिक रोगांपासून 2024च्या पुढे मानसिक रोग आहेत आपल्याला. शरीराच्या रोगांसाठी औषध आहेत, शरीराचे व्हॅक्सिन्स वगैरे आपण निर्माण करू. अरे पण मनाच्या रोगाचं काय, विचार करा तुम्ही. कितीतरी लोक आहेत. मग ती बाई म्हणते की माझं नको त्यावेळेला पोटात दुखतं, हे होतं. इतक्या सगळ्या रंगांच्या गोळ्या देतो आणि कुठली गोळी कशासाठी लक्षात आहे ना, लिहून देतो. नव्हते एवढ्या गोळ्या औषधाच्या, सगळ्या व्हिटॅमिनच्या गोळ्या, निरनिराळ्या रंगाच्या, या औषधाच्या गोळ्याच नाहीत. पण उद्या येऊन ती म्हणते की नाही इथलं बरं झालं, आता इथे दुखायला लागलं आहे. हळूहळू पायातून तिचं दुखणं बाहेर जाणार आहे, तोपर्यंत दुसरं काहीतरी होईल. मनाचा रोग हा मोठा विषय आहे. आज आणि उद्या उदाहरणांच्यातून बघूया. पण 2 वाक्य मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकदम विषय पटणार आहे. पहिलं वाक्य की माझा नंबर पहिला आला म्हणून तुझ्या पोटात का दुखतंय. ह्याला पोटाचं औषध घेणार, घ्या बाहेरी दे रे त्याला, काहीतरी दे. अरे पोट हे मनाचं पोट आहे. तुझ्या पोटात का दुखतंय, लक्षात ठेवा ना. हे पोट कुठलं आहे, मनाचं. ह्याला वाईट वाटतंय आणि वाईट वाटतंय ते त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. काही दुखतंय का रे, पोटात दुखतंय. पोटात दुखतच नाही आहे, त्याला वेदना होत आहेत, खऱ्या वेदना होत आहेत, त्याच्या चेहऱ्यावरती दिसते वेदना, कारण मन त्याचं दुखावलेलं आहे. हे मनाचं काल्पनिक दुःख आहे. गेट रीड ऑफ इट. काय पुढच्या वेळेला मी जास्त परीक्षा करून पहिला नंबर मिळवतो, हा आजारी पडणार नाही, या मुलगा पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ते. दुसरं वाक्य तर तुम्हाला अगदी पटणार आहे.
माझा बॉयफ्रेंड तुझ्यापेक्षा हँडसम आहे म्हणून तू जळतेस कशाला, जलन क्यों हो रही है. आता जळते म्हणून तुम्ही काय बर्नॉल वगैरे लावणार बाहेरून, नाहीच आहे, बाहेरचं औषधच नाही. मन में जलन हो रही है, पेट में दर्द हो रहा है, हे लक्षात ठेवा. हे मनाचं पोट आहे, मनाचं डोकं आहे, मनाचं सगळं आहे. मन म्हणजे मी आहे म्हणून मनचं स्पेलिंग MAN केलं तर ते मॅनचंही स्पेलिंग होतं. मन असलेला प्राणी मानव आहे किंवा माणूस आहे. बाकीच्यांना मनं नाहीत का, एवढी छोटी छोटी मनं आहेत. तुम्ही मांजरीच्या पिलांना 2 दिवस घेऊन जा, नंतर आल्यानंतर ती त्यांच्यावर धावून जाते, विसरते. केवढी स्मृती आहे तिला. आणि आपली स्मृती किती आहे. लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी तिच्या आवडीची फणसाची भाजी केली की सगळ्यांच्या डोळ्यात ताई असायला पाहिजे होती. नाही, ही कुठली स्मृती आहे, हे कुठलं प्रेम आहे. माणसाच्या प्रेमाला जेवढ्या शेड्स आहेत रंगाच्या तेवढे कुणाच्याही नाही आहे. मी देशावर प्रेम करू शकतो, हा केशरी रंग आहे. मी सगळ्या जगावर प्रेम करू शकतो, हा पांढरा रंग आहे. मी सगळ्या निसर्गावर प्रेम, हा हिरवा रंग आहे. मी सगळ्यांचं कल्याण व्हावं, मन शांत राहावं म्हणून प्रार्थना व्हावं, हे चक्र आहे. हा माझा फ्लॅग आहे. दिस इज माय फ्लॅग. फ्लॅग म्हणजे केशरी रंग, ह्याचं प्रतीक. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळीकडे मला गुरु भेटले तर मी आनंदात राहीन. आपण दत्तगुरू यांच्याही मागे दत्तगुरू दाखवलेलं आहे. दत्तगुरू म्हणजे दिलेलं दैवत आहे, असं आकाशातून पडलेलं नाही आहे. ऋषींनी तयार केलेलं दैवत आहे. त्याच्याबद्दल न सांगता त्यांनी गुरु केलेलं आहे. आपण दत्तगुरूंना अल्टिमेट गुरु मानतो, गुरूंचे गुरु म्हणतो. प्रत्येक गुरुच्या मागे दत्तगुरूचा फोटो असतो. मग या दत्तगुरूंनी गुरु केले. किती केले? 1 2 नाही 24. आणि 24 गुरु झाल्यानंतर ते म्हणतात माझा 25वा एक गुरु आहे, तो म्हणजे माझा देह. माझा देह म्हणजे माझा मेंदू. त्यांनी कुणाकुणाला केले तो? त्यांनी बारके इन्सेक्ट्स आहेत, कीटक, त्यांना गुरु केलेलं आहे. त्यांनी रेप्टाईल, सरपटणारे पाणी, नाग वगैरे त्यांना केलेलं आहे. उडणारे पक्षी आहेत त्यांना केलेलं आहे. धावणारे प्राणी आहेत त्यांना केलेलं आहे. मनुष्य प्राण्यात सुद्धा एका मुलाला गुरु केलं आहे, एका तरुणीला गुरु केलेलं आहे, एका लोहाराला गुरु केलेलं आहे आणि एका वेश्येला गुरु केलेलं आहे. हे गुरुत्व नाही कुठे. मला जर भक्ती करायची आहे तर मी सतत सगळ्यांशी जोडलेलं राहायला पाहिजे. मी 1-2 गुरूंच्या गोष्टी आज सांगतो, उरलेल्या सगळ्या नाहीत पण सांगित. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. ते जात असतात आणि कोळी जाळं बांधत असतो. स्पायडर इज वेविंग द, आपण म्हणतो ना वेब, स्पायडरचं वेब आहे. आणि ते कसा करत असतो, अरे रे हा पडला पडला पडला. दत्तात्रेय ऑब्झर्व करतायत ना. आपण डिस्कवरी वगैरे चॅनल बघितले तर त्याच्यात कोळी जाळं कसं बांधतो हे दाखवतात. कारण ते महिने कॅमेरा घेऊन बसलेले आहेत. एक कोळी येतो, तो खाली आलो, तो द्राव स्टिकी पदार्थ तयार करतो. फेविकॉलपेक्षा तो स्टिकी असतो. फेविकॉलपेक्षा तो निर्माण कुठून करतो? त्याच्या नाभीतून किंवा त्याच्या तोंडातून. तो त्याच्यावरून खाली येतो. अरे त्याला वाटतं दत्त, अरे हा पडला, आता काय करणार? इतक्यात तो वरती जातो, तिरका जातो, असं जातो, तसा जातो, असा येतो, तसा येतो. काय सुंदर जाळं तयार करतो. दत्तात्रेय म्हणाले एम्ब्रॉयडरीचा पॅटर्न असावा इतकं सुंदर हे जाळं आहे, इतकं सुंदर जाळं. एवढासा तो प्राणी, कोळी, स्पायडर, आणि त्याने हे सगळं विणलं. आता हा काय करणार आहे? हा इतकं स्टिकी आहे. एखादी मूस जरी आली, एखादं जळार जरी आलं, मॉस्किटो किंवा फ्लाय, ते त्याच्यात अडकते. त्याला कळलं कुणीतरी आलं की तो येतो, तोंडातून आणखीन सगळं द्राव करतो आणि त्याला गुरफटवून टाकतो. मला आत्ता 4-5 माझ्याकडे आहेत. मी आधी ज्याला पकडलं आहे त्याला आधी खाईन आणि नंतर खाईन. तो कधीही आपल्या जाळ्यात अडकत नाही. तो आपल्या जाळ्यावरून इझिली जातो. तुम्ही जाळ्यावरून पडला तो कोळी कधी बघितलाय का? कधी बघितलाय? कधी ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी चॅनलने कधी दाखवलं आहे का? नाही, पडलाच नाही तो कधी. तो जाळ्यावर इझिली जातो. आता दत्तात्रेय थांबलेले आहेत. ह्या एका विशिष्ट प्रकारचा कोळी आहे की त्याला कळतं आता आपलं जीवन संपत आलेलं आहे. ज्या वेळेला आपला मृत्यू जवळ आलेला आहे त्याला आतून कळतं. त्यावेळेला तो आपलं सगळं जाळं खाऊन टाकतो आणि जाळं खाल्ल्यामुळे तो मातीत पडतो आणि 1-2 दिवसात त्याची माती होऊन जाते. इथे कोळी होता हे कुणाला लक्षातही राहणार नाही. त्या कोळ्याला नमस्कार करतात. असं जगलं पाहिजे. मी 5 रुपये देतो आणि त्या 5 रुपयाचं नाव लिहून घेतो त्याच्यावर. एक गमतीदार उदाहरण सांगतो. श्रावणी सोमवार होता दुसरा. एक आजोबा प्रचंड भांडत होते महाजनांकडे की मी एवढी श्वेतनलिका, मला आश्चर्य वाटलं. तोपर्यंत मला श्वेतनलिका शब्द माहीत नव्हता, पण ते मराठीचे जाज्वल्य अभिमानी होते आजोबा. मी श्वेतनलिका दिली, गेल्या सोमवारी मंगेशाला अर्पण केली आणि आता ती कुठेही दिसत नाही. श्वेतनलिका म्हणजे ती ट्यूब, हे लक्षात ठेवा. श्वेत म्हणजे पांढरा, पांढरा प्रकाश, ही श्वेतनलिका आहे. ही मी दिली होती, ती काढून कशाला टाकलीत तुम्ही? मी जुना महाजन आहे, मी कमिटेड होतो. जोरात भांडायला लागले.
त्याला तिथे एक कमिटीतला माणूस होता, त्यांनी ती आम्ही टाकून दिलेली नाही, आम्ही ती कोपऱ्यात ठेवली आहे. का ठेवली आहे? या श्वेतनलिकेवर तुम्ही काळ्या अक्षरात काय लिहिले, यांच्या मुलाच्या मुलानं ही श्वेतनलिका मंगेशाला अर्पण केली. हे एवढं लिहिल्यानंतर त्या श्वेतनलिकेतून प्रकाश बाहेर येईल का? सांगा बरं. तो उपयोग काय? एक ट्यूब मंगेशाला काय भीक लागली आहे? मी नुसती नावं देतो, हे करतो ते करतो. अरे नाही आहे, ह्या कोळ्याकडून शिकलं पाहिजे की काही त्याने आपलं ठेवलेलं नाही आहे. मरावे परी कीर्तिरूपी वरावे. कीर्ती मी नाही लिहिणार माझं चरित्र, दुसरे म्हणतील की माणूस असावा तर असा, संत असावा तर असा. हे लोकांनी सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय केलं? मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदनासारखं झिजलात तर मेल्यानंतर सुद्धा लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. आणि चंदनासारखं कोणासाठी झिजायचं? इतरांसाठी झिजायचं, दुसऱ्यासाठी. मी शिक्षक असाल तर रिटायर झाल्यानंतर सुद्धा क्लासेस काढा ना. मी पैसे घेतलेले आहेत. ही 10 मुलं आहेत आणि ही 5 मुलं मी त्यांना फ्री शिकवतो. एक बिहारमधला मुलगा मोठा IIT वगैरे झाला, त्याच्या लक्षात आलं की मी बिहारमधला मुलगा आहे, खाण कामगाराचा मुलगा किंवा विटा भट्टी भाजणाऱ्याचा मुलगा. माझ्यासारखी किती मुलं आहेत? मला जर एवढी बुद्धी आहे तर त्यांनाही बुद्धी असली पाहिजे. म्हणून त्याच्यावर सिनेमा आला होता एक 30 का काहीतरी, ऋतिक रोशनचा सिनेमा आहे, गुगलवर मुद्दामून बघा. तर त्यांनी त्याची म्हणजे आता कितीतरी IITians तो तयार करतो, एक पैसा फी घेत नाही, अगदी साधे मळलेले कपडे घालतो, त्याला आनंद आहे. त्याचा इंटरव्ह्यू केला, जगातले लोक येतात की तू कसे एवढे तयार करतो? तो म्हणतो बुद्धी काही शहरातल्या लोकांची मिरास नाही आहे, बुद्धी म्हणजे वरच्या जातीच्या लोकांची काही मोनोपॉली नाही आहे, बुद्धी सगळ्यांना आहे. त्यांना जर संधी मिळाली, त्यांना जर साधनं दिली तर ते पहिला नंबर येऊ शकतात. 10वी 12वीच्या लिस्ट आपण जाहीर करत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला नावं करतात, वर्तमानपत्रात महाराष्ट्रात जाहीर करतात. अजूनही 50-50 नावं असतात ती 10वीला आणि 12वीला. त्याच्यात बघा सर्व जातीतली माणसं आहेत, सर्व धर्मातली मुलं आहेत. धर्म, हिंदू धर्म म्हणजे विद्वान आणि बाकीचे धर्म म्हणजे नाही. अरे माणूस म्हणून विचार करा. भक्तीचं पहिलं वाक्य आहे सगळी माणसं आहेत, त्यांच्यावर प्रेम करा. साधू कोणाला म्हणायचं आणि देव कोणाला म्हणायचं, भक्ती कोणाची करायची? तुकारामांनी फार चांगलं सांगितलेलं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजलेले गांजलेले म्हणजे काय? कंटाळलेले, जीवनात सगळं अपयश आहे, पैसा नाही आहे, कुटुंबाला जेवायला घालता येत नाही, त्यासी म्हणे जो आपुले. आमचं नाही, आपलं. आपुलातून आपुलकी जन्मते. जे माझ्यात आहे ते तुला दे. तुम्हाला मी परवा उदाहरण सांगितलं होतं की उसाची मोळी एकाने दिली, तुकारामांनी त्यांच्याबरोबर एक मुलगा होता, त्या मुलाच्या डोक्यावर दिली आणि गावात आल्यानंतर ये रे तू घे, पांडोबा तू घे, गुंडो तू घे, प्रत्येकाला दिलं. घरात मुलासाठी एकही आणलं नाही. लक्षात ठेवा, हा संत आहे, एक तरी घरात आणायला पाहिजे होतं असे बायको म्हणाली. एक तरी कांडका आणायला पाहिजे होतं घरी. कशासाठी? त्यांनी तुम्हाला बडवलं असतं. एवढी आपल्याला 4-5 मुलं आहेत आणि त्या 4-5 मुलांना एकही ऊस नाही, सगळं गावाला वाटून आलं. तो त्यासी म्हणे जो आपुले. दुसरं काय सांगितलेलं आहे? ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. च आहे, च, अपवाद नाही. डोंट सी एक्सेप्शन्स. पहिलं त्यांनी काय सांगितलं? अपंगिता नाही म्हणजे जे अपंग आहे, त्यांना कोणी आधार नाही आहे, त्यासी धरी जो हृदयी, हृदयाशी धरतो, देव तेथेची जाणावा आणि साधू त्यासीच म्हणावा. एक उदाहरण सांगतो, 1-2 मिनिटात उदाहरण संपेल म्हणून. आपले राष्ट्रपती होते की जे अब्दुल कलाम म्हणून, ते सायंटिस्ट होते. त्यांनी मंगळावर जाण्यासाठी असा धातू तयार केला पाहिजे विच इज लाइटर म्हणतात ना दॅन ॲल्युमिनियम अँड स्ट्रॉंगर दॅन स्टील. हलकं पाहिजे ना, कारण वजन घेऊन गेला तर फ्युएल सगळं त्याच्यातच जळेल. या मारुती वगैरे पहिल्या कार्स आल्या, त्यांनी प्लास्टिक वगैरे वापरलं होतं, पत्रा वापरला, कार हेवी झाली की मायलेज कमी आलं, जास्त फ्युएल त्याच्याचसाठी खर्च झालं. म्हणून तो धातू तयार करायला खूप कष्ट. अमेरिकेने टेक्नॉलॉजी दिली नाही, रशियाने दिले नाही, कुणीच नाही. मग आम्ही आमचं तयार करू. त्याच्यापूर्वी हे सतत शाळा कुठे असेल तिथे जायचे. इथे कुडाळला आले होते. उद्या तुम्हाला सांगेन किंवा आज शेवटचं वाक्य म्हणून कलामांचं ते सांगेन. मला इट वॉज अ रेव्होल्युशन. साक्षात्कार झाला त्यांचं ते वाक्य ऐकून. कुडाळचा मुलगा, कुडाळ म्हणजे काय नंतर सांगतो, आधी हे बघा. ते एका अपंगांच्या शाळेला, आता त्याला दिव्यांग म्हणतात, फार सुंदर शब्द आपल्या पंतप्रधानांनी दिलेला आहे, दिव्यांग. दॅट इज डिव्हाइन बॉडी.
तुम्ही काय म्हणता, तिला हात नाही आहेत, हात नसलेले, पाय नसलेले एव्हरेस्ट चढून आलेले आहेत किंवा त्यांनी एव्हरेस्टवर निशाण झेंडा रोवतानाची चित्र आहेत. कृत्रिम पाय तर नंतर वर करून दाखवते. आय हॅव ब्लेड्स म्हणजे माझे पाय आहेत ना ते स्टीलचे आहेत, इथे फिट केलेले आहेत, मला पायच नाही आहेत. एव्हरेस्टवर जाऊन आला तो माणूस. विचार करा तुम्ही, आपल्याला सगळे पाय आहेत, हात आहेत, तरी आपण करत नाही, याचं संतांना वाईट वाटतं. तर ते तिथे गेले आणि बक्षीस समारंभ होता आणि कुणीतरी लंगडत चालत होता, कुणी हे चालत होता. त्यांना काय वाटलं की व्हाय शुड दे क्लाइम अँड कम ऑन द स्टेज, आय विल गो टू देम. कलाम हा अत्यंत चांगल्या हृदयाचा आहे. तर प्रिन्सिपल ऑफ दॅट स्कूल स्टॉप हिम. ते म्हणाले, मिस्टर प्रेसिडेंट प्लीज स्टॉप. फार सुंदर विचार आहे, लक्षात ठेवा. पायऱ्या 4 होत्या, त्यांना पायऱ्या चढताना लोकांची मदत लागत होती. त्यावेळेला मी पायऱ्या उतरून जातो ना, त्यांना बक्षीस देतो तिथे. नो नो नो, दॅट विल मेक देम डिपेंडंट ऑन अदर्स. आता बघा ना, ते त्यांनी चाललं पाहिजे, त्यांनी चढलं पाहिजे, चढताना पडलं पाहिजे, पडल्यानंतर उठलं पाहिजे, उठल्यानंतर धावलं पाहिजे, तरच ते खरे दिव्यांग होणार आहे, इंडिपेंडंट. त्यांचे टीचर्स असतील बरोबर, पण त्याला चढू दे पायऱ्या. मग अशी मुलं यायला लागली आणि त्यांनी बघितलं ते ब्रेसेस लावलेले आहेत. ब्रेसर्स म्हणजे काय, ब्रेस की लोखंडाचे स्टँड्स असतात बघा, ज्यांचे पाय अगदी लुकडे असतात. पूर्वी पोलिओ वगैरे व्हायचे बघा, स्टिकी लेग्स, उभंच राहायचं, वजनच सहन व्हायचं नाही, म्हणून त्यांना लोखंडी स्टँड दिलेले असायचे. त्यांनी सहज विचारलं, किती वजन आहे याचं? ते म्हणाले, अबाउट 3 kgs, कारण स्ट्रॉंग पाहिजे ना ते. बाप रे, ते म्हणाले, हे 4थीतला मुलगा वय वर्षे 10 हा 3-3 kgची घेऊन चढतोय, चालतोय, किती अवघड आहे हे. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. ज्या दिवशी हा आपण मेटल तयार केला, इट वॉज अ शीट, कागदासारखी शीट होती ती, पण तो मेटल होता, स्ट्रॉंग होता, स्ट्रॉंगर दॅन स्टील. त्यांनी सांगितलं, मला एवढी शीट कापून द्या. वर्कशॉपमध्ये गेले, मला ते पायाचे स्टँड्स करून द्या. वजन इट वॉज 35 grams. ते 3.5 kgs, 3.5 किलो कुठे आणि 35 ग्रॅम कुठे. ते म्हणाले, त्यांचे स्टँड्स काढा आणि त्यांना हे स्टँड्स लावा. आणि 100 मीटरवर ते उभे राहिले आणि कम टू मी म्हणाले. आणि नंतर मुलं धावत आली. ते म्हणाले, वी आर नॉट रनिंग, वी आर फ्लाईंग, वी आर फ्लोटिंग. आम्ही ढगासारखे तरंग. 3.5 किलो घालणारा 35 ग्रॅम, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग. काय बदल झाला ते हा साधू आहे, लक्षात ठेवा. त्यांनी त्यावेळेला मंगळाचा आणि चंद्राचा नाही विचार केला, त्यांनी त्यावेळेला रॉकेटचा नाही विचार केला. त्याच्या मनात ही मुलं होती, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्याशी अपंगिता नाही, त्याशी धरी जो हृदय, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावं, त्यांची भक्ती करूया. आणि शेवटचं किती सुंदर आहे, दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. मुलांवर जसं प्रेम कराल ना, तसं मी काय केलं, माझ्या मुलाचा वाढदिवस होता, त्याच दिवशी माझ्या वावरडीच्या मुलाचाही वाढदिवस होता. गेल्या वर्षीचा त्याचा ड्रेस होता, तो वावरडीला दिला. एवढं तरी बरं केलं, फाटलेला ते दिला नाही, नवीन का नाही दिला? कांट यू अफोर्ड? अरे साड्यांनी पॅन्ट्स वगैरे भरल्यात तुमचे वॉर्ड्रोब्स, त्याच्यासाठी एक नवीन. आणि माझ्या मुलाला हल्ली ही टेंडन्सी वाढायला लागलेली आहे. माझ्या शेजारी गरीब राहतो, झोपडीत राहतो, तो काम करतो, त्याचा मुलगा आहे माझ्याच मुलाच्या वयाचा, चल रे आपण एकदम बर्थडे सेलिब्रेट करूया. जे माझ्या मुलाला ते तुझ्या मुलाला. हा साधू आहे, हा साधू वृत्तीचा आहे, हा भक्त आहे, हा भक्ती करणार आहे, हा आनंदात राहणार आहे. शेवटी ते वाक्य सांगतो आणि पण एक वाचूया पहिलं. शुकासारखे, तर ते शुक मुनी होते ना, ते पूर्ण मुक्त होते. ते जन्मच घेईना, 13 महिने झाले तरी आईच्या पोटात आहेत. आणि कोण? व्यासांची पत्नी अरणी म्हणते की काय उपयोग आहे, जन्मच घेतला नाही, मला मूल नाही आहे, मी बाई आहे, मी आई नाही आहे, मला कुणीतरी आई म्हणून हाक मारावी, मी कुणाला बाळ म्हणून हाक मारावी, पण हे पोर जन्मतच नाही आहे. तुम्ही एवढे साधू आहात ना श्रेष्ठ, तर तुम्ही त्याच्याशी संवाद साधा. व्यासाने संवाद साधला. अरे तू आहेस कोण? तुम्ही मुक्त जीव आहे, मी इथे आलेलो आहे, एका विशिष्ट कारणाने आलेलो आहे, मला कुठलीही बंधनं नको. मी जन्म घेतला की जन्म देणारी माझी आई झाली, बंधन आलं, संबंध आला ना, संबंधमध्ये बंध म्हणजे बंधन. कुणीतरी माझे वडील झाले, म्हणजे ह्याला आई म्हणले पाहिजे, त्याला वडील म्हणलं पाहिजे, आईच्या बहिणीला मावशी म्हणलं पाहिजे, वडिलांच्या भावाला काका म्हणलं पाहिजे. किती नाती तयार झाली, किती संबंध तयार झाले. मी बंधनात नाही आहे, मी बंधमुक्त आहे, म्हणून मी जन्म घेत नाही. जन्म घेतला की बंधन आले. त्यावेळेला ते म्हणतात, आम्ही कुठलंही बंधन तुझ्यावर घालत नाही,
तुझी आई तुला बाळ म्हणणार नाही, तू आईला आई म्हणू नकोस, मी तुझा पिता माझं दर्शनही घेऊ नकोस, मी तुला बाळ म्हणून हाक मारणार नाही. तो उतरल्याबरोबर तो एवढा मॅच्युअर झालेला होता, चालायला लागला पुढे. तो पुढे आई म्हणते, अरणी एकदा तरी त्याला मागे वळून बघायला सांगा, माझा मुलगा दिसतो कसा, जन्मला चालायला लागला तो, मी बघितलाच नाही आहे, एकदा तरी त्याला मागे वळून बघायला सांगा. व्यास म्हणाले, मलाही बघायचं आहे त्याला, मी नीट बघितलं नाही. त्यांनी एकदा मला बाबा, तात, पिता म्हणून हाक मारू दे, पिताश्री, आणि तुला एकदा, आणि मग त्याला आपण मुक्त करूया. व्यास त्याला हाक मारत, कुठल्या नावाने हाक, हे मेघा 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 मेघा. फार सुंदर प्रसंग आहे भागवतातला. मेघा म्हणजे एकूच ऐकायला लागले, तो थांबला नाही. हे वृक्षा 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 वृक्षा, सगळ्या वृक्षातून एको झाले, तो थांबला नाही, कारण त्याचं नाव वृक्ष नव्हतं, त्याचं नाव हे नव्हतं. ज्यावेळेला शुक म्हणलंय, झाडावर एक पोपट बसला होता, त्याला शुका म्हणलं तर त्यांनी मागे बघितलं, कारण ती त्याच्या जन्माच्या आधीची खूप गोष्ट आहे, त्याच्या आधी तो पोपट होता, हे लक्षात ठेवा. आणि तो पोपट होता कुठे, अमरनाथच्या गुहेत. शंकर सांगतोय पार्वतीला, द सिक्रेट ऑफ ब्लिस, आनंदाचं रहस्य सांगतो हे पार्वती तुला, पण हे दुसऱ्या कुणीही ऐकता का म्हणे, मी तुला गोष्टीच्या रूपात सांगतो. आणि पार्वती, मग एक राजा होता, पार्वती म्हणते, मग त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती होती, एक नावडती होती, ती म्हणत होती. आणि काही वेळाने थांबलं, ती झोपली, पण चालू राहिलं. हा पोपट तो सगळं ऐकत होता, त्याला ते कळत होतं, आनंदाचं रहस्य त्याला कळलं. कोण म्हणते, ही तर गाढ झोपलेलं आहे. बघितलं तर तो पोपट, त्याने त्रिशूळ मारला त्याला. तो पोपट ज्ञानी झालेला होता. शंकरांनी सांगितलेलं ज्ञान, आनंदाचं रहस्य त्याला एवढं कळलं होतं. पोपट पुढे आणि त्रिशूल मागे. मग आपल्याला सगळ्यात सुरक्षित जागा एखाद्या ऋषी पत्नींचा गर्भाशय. म्हणून तो अरणी ही जी पत्नी होती व्यासांची, जिला मूल पाहिजे होतं, तिच्या गर्भाशयात शिरला. त्यावेळेला तो माणसाचा एम्ब्रिओ म्हणतात, तर जीव झाला, जन्म घेत नव्हता. मी मुक्त आहे, मला ज्ञान मिळालेलं आहे, मी आनंदात राहतो. आनंदाला कुठलीही बंधनं नाहीत. आनंद म्हणजे समाधान, आनंद म्हणजे समाधी, आनंद म्हणजे मुक्ती, आनंद म्हणजे वेटलेसनेस, आनंद म्हणजे बॉडीलेसनेस, आनंद म्हणजे टाईमलेसनेस. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. जोपर्यंत मला माझ्या बॉडीचं लक्ष आहे तोपर्यंत मला आनंद नाही मिळणार. मला प्रत्येक वेळा, आणि सेल्फी म्हणजे बॉडीच की हो, सेल्फी. आणि जर चांगली मुलगी नसेल तर ते वाकडं तोंड करते, जणू काही माझं तोंड सुंदर आहे, मी वाकडं केलं, पाउटिंग ज्याला म्हणतात. ही सगळी गंमत आहे हो. सेल्फिंग इज फोकस ऑन सेल्फ अँड एक्सटर्नल सेल्फ. त्याच्यापेक्षा एक्सरे बरा, काही कळत नाही कोणाला, अरे आतलं तरी आहे हो एक्सरे. हा सेल्फी, फोकस ऑन युअर सेल्फ. आणि मला वाईट वाटतं, कारण ह्याची सेल्फी माझ्यापेक्षा चांगली आहे. आम्ही तिघांची सेल्फी काढली, ह्या दोघी चांगल्या दिसत आहेत. हा परत ज्याला मनाचा रोग सुरू झाला, हे सगळं लक्षात घ्या तुम्ही. म्हणून ज्या वेळेला बॉडीलेस मी होईन, बॉडीलेसने बॉडी सेन्स आहे ना, शरीराची भावना गेली पाहिजे, तर माझा अभ्यास चांगला होतो. सायंटिस्ट होतात, त्यांना जेवण विसरतात ते. आम्ही अभ्यास करणारी मुलं बघितलेली आहेत. त्याला क्रिकेट अत्यंत आवडायचं. इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल वर्ल्ड कपची मॅच चालू आहे. तो म्हणाला, सर डिफिकल्ट 3 टॉपिक्स द्या मला, रायटिंग कॉम्पोजिशन. मी निबंध लिहितो, निबंध. अँड फेसिंग द स्क्रीन. माझा काही परिणाम, त्यांनी एकदाही वर बघितलं नाही. आणि 30 मिनिटात एक, याप्रमाणे 3 निबंध त्यांनी लिहून दिले, विदाउट लुकिंग ॲट द स्क्रीन इवन वन्स. एकदाही बघितलं नाही त्यांनी स्क्रीनकडे, कारण त्यांनी स्वतःला सांगितलं होतं, हे सांगितलं होतं. तो शरीर विसरला, कान विसरला, डोळे विसरला, निबंध लिहायचा होता हाताने आणि मेंदूनी. बस तेवढंच कार्य करत होता. याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात, पूर्ण एकाग्रता. या एकाग्रतेसाठी दत्तात्रेयांनी एक साधा गुरु केलेला आहे. तो लोहार आहे, लोहार. आणि त्याला बाण तयार करतोय, तो बाण. आणि बाण तयार करताना धार तयार करतोय, कारण बाणाचं टोक चांगलं झालं. समोरून एक मिरवणूक जाते राजाची. दत्तात्रेय अरण्याच्या सीमेवर असतात, मिरवणूक बघावी म्हणून ते येतात. दत्तात्रेय कायम कुतूहल आहे त्यांना. सगळीकडून त्यांना शिक्षण मिळायचं आहे, सगळीकडून त्यांना ज्ञान मिळवायचं आहे. आणि शिक्षण तेव्हाच मिळेल सगळ्यांना. तुमच्याकडून तुमचे गुण शिकायचे. मी तुम्हाला गुरु मानलं पाहिजे. स्वयंपाक चांगली करते, स्वयंपाकासाठी गुरु आहे. सायकल चांगला शिकवतो, सायकलसाठी गुरु आहे. संगीत गुरु आहे. अहो किती गुरु आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्यासाठी मला शिष्य बनावं लागतं. आणि शिष्य गुरुच्या पायाशी असतो. गुरु महान आहे, शिष्य लहान आहे. शिष्य महानापेक्षा महान होऊ शकेल, पण जोपर्यंत त्यांनी गुरु केलेला आहे तोपर्यंत तो लघु आहे, तो स्मॉल आहे, मीन नाही आहे. लक्षात ठेवा, ही स्मॉल, लहान आहे. गुरु महान आहे, ग्रेट आहे. मुद्दा काय माझा,
तर तो विचारतो दत्तात्रेय येतात तोपर्यंत गेलेले मिरवणूक, हा घडलेला प्रसंग आपल्या डोळ्यासमोर बघा, लक्षात ठेवा. मिरवणूक गेलेले आहे, अजून धूळ दिसत आहे. हत्तींच्या गळ्यातल्या घंटा त्याने ऐकल्या होत्या दत्तात्रेयाने, घोड्यांचं खिंकाळणं ऐकलं होतं, शिंग तुतू तुतू तू वाजतात त्या तुताऱ्या ऐकल्या होत्या, गर्जना राजे महाराज की जय ते ऐकलेलं होतं. रस्त्यावर फुलं वगैरे पडलेली होती. म्हणजे मिरवणूक गेलेली आहे, पुढे 2 रस्ते असतात म्हणून ते काय याला विचारतात, मला मिरवणूक बघायची, उजवीकडच्या रस्त्याने जाऊ का डावीकडच्या रस्त्याने जाऊ, धूळ अजून आहे. त्यावेळेला तो म्हणतो मिरवणूक गेली, मला माहितीही नाही हो, मी या बाणाच्या टोकाला धार काढत होतो. आय वॉज शार्पनिंग द टिप ऑफ द ॲरो. बाणाचं टोक ही एकाग्रता आहे. ते म्हणाले तुला काही दिसलं नाही, काही नाही म्हणाला, तुम्ही मला हलवलं म्हणून मी तुमच्याकडे बघितलं, ही एकाग्रता आहे. नमस्कार केलं, तो लोहार आहे हो, लोहार या जातीचा, त्या दत्तात्रेयाने त्याला नमस्कार केला, तू माझा गुरु आहे. एकाग्रता म्हणजे काय, एवढे आवाज, एवढ्या मूवमेंट्स, एवढ्या गर्जना, एवढी फुलं, एवढी धूळ, हे सगळी मिरवणूक जात असताना तुला लक्षातच आलं नाही मिरवणूक समोरून गेली. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून शुकासारखे आज एवढंच बघूया. मगाचा तुम्हाला तो प्रसंग सांगतो, फार महत्त्वाचा आहे. शुक म्हणजे पूर्णपणे वैराग्य आणि रामदास म्हणजे पूर्णपणे वैराग्य, फक्त लंगोटी हाच त्यांचा वेश होता. हे कधी कधी लंगोटी, काही काय कधी ड्रेस घालायचे, कधी नव्हतेच. ते दिगंबर, त्यांची अवस्थाच निराळी. दत्त दिगंबर दैवत माझे, आपण गाणी म्हणतो. दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र. दिशाना कोणता शिंपी जगातला दिशाना वस्त्र शिवेल? उंच माणूस आहे, ठीक आहे, त्याची तो टेबलावर माप वगैरे घेईल आणि पॅन्ट वगैरे सगळी शिवेल. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ जिथे संपतात तिथे जा आणि मेजरमेंट्स घे. शक्य आहे का? आकाशाला कोणी शर्ट किंवा युनिफॉर्म शिवायचा म्हटला, शक्य आहे का? ते नाही. ह्या आकाशापेक्षा महान आहेत, हे सूक्ष्म आहेत दिशांपेक्षा. दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे त्याला दिक अंबर दिगंबर. दिगंबर म्हणजे नेकेड नाही, लक्षात ठेवा. त्याला वस्त्र शिवताच येणार नाही. त्यांनी गुंडाळेचं म्हणलं तरी तेवढं वस्त्र तयार करता येणार नाही आहे. हा दिगंबर आहे, हा दिगंबर. मी तुम्हाला सांगणार होतो, कुडाळ हे आपल्याला माहितीही नव्हतं. आपल्याला सावंतवाडी आणि कणकवली माहीत होतं. कोकण रेल्वे झाली, कुडाळ रेल्वे स्टेशन झालं, तेव्हा लोकांना लक्षात आलं कुडाळ आम्हाला माहितीही नव्हतं. तिथली एक शाळा, तिथला एक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याचं मी उद्या सांगेन. हो, 20 लाखात पहिला आला मुलगा तो. ट्युशन्स नाही, क्लासेस नाहीत, गाईड्स नाहीत, काही नाहीत, फक्त शिक्षक, मी आणि एकलव्य. एकलव्य म्हणजे एकाग्रता, अर्जुन म्हणजे एकाग्रता, अभिमन्यू म्हणजे एकाग्रता. म्हणून त्यांनी एवढी युद्ध जिंकली घेऊ. एकाग्रता मला काही दिसत नाही आहे. निरनिराळ्या लोकांना द्रोणाचार्याने विचारलं, मला काही दिसत नाही, मला तो पक्षी दिसत नाही, मला त्याची चोच दिसत नाही आहे, पाय दिसत नाहीत, पंख दिसत नाहीत, फक्त तो डोळा दिसतोय. द्रोणाचार्य म्हणले मार बाण. झालं ना. बाकीच्यांना सगळं दिसत होतं, आकाश दिसत होतं, गुरुदेव दिसत होते, झाड दिसत होतं. अर्जुनाला काही दिसत नव्हतं. दिसत नव्हतं म्हणजे काय, दिसत होतं, पण त्याची दृष्टी त्या फोकसवर, त्या लक्ष टार्गेटवर स्थिर झालेली होती. ते आपल्याला जमायला पाहिजे. तर त्या कुडाळमधल्या विद्यार्थ्यांनी एक सायन्स एक्झिबिशन केलं. सायन्स त्यावेळेला रिमोट नवीन होता, ही काय फार जुनी गोष्ट नाही. कलाम असताना बी काही 10-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. रिमोटनी त्यांनी गाड्या चालवणार. ते मुलं, गरीब मुलं, शाळेतले शिक्षक काही फार चांगले वगैरे, त्यांना काय आता कॉम्प्युटर आपल्या मोबाईलमुळे किंवा त्या इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. त्यांनी निरनिराळी खेळणी केली होती रिमोटनी. आणि ते बघावं, कुणी बघावं तर सायंटिस्ट ऑफ सायंटिस्ट, प्रेसिडेंट ऑफ इंडिया कलाम पत्र लिहिलं. त्यावेळेला त्यांच्या सिक्युरिटीनी सांगितलं, ते खेडेगाव आहे, तिथे कोण कुठेही असेल सांगता येत नाही, आम्ही तुमच्या सिक्युरिटीची जबाबदारी घेऊ शकत नाही. ते म्हणाले आय डोंट नीड सिक्युरिटी. दे हॅव, त्यांचं वाक्य लक्षात ठेवा, दे हॅव गट्स टू इन्व्हाइट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू इनॉग्रेट देअर एक्झिबिशन. भारताच्या राष्ट्रपतीला ती खेड्यातली शाळा, त्यांचं छोटंसं एक्झिबिशन या खोलीत असलेलं इनॉग्रेट करायला बोलवते. सी द गट्स, त्यांचं करेज बघा ना, आत्मविश्वास बघा. त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे जाणार आहे. भक्ती आहे ही. माझी विज्ञानावर भक्ती आहे, माझ्या शिक्षकांवर भक्ती आहे, माझी प्रेसिडेंट जो सायंटिस्ट आहे त्याच्यावर भक्ती आहे. या भक्तीनं आम्ही सगळेजण जोडले गेलेलो. ते आले, ते म्हणाले मला इंग्रजीत बोलता येतं, थोडंसं हिंदीत बोलता येतं, आय डोंट नो मराठी. पण ते म्हणाले, मुलं म्हणाले आम्हाला काही इंग्रजी येत नाही, मराठी माध्यमाची शाळा, तर मला तुम्ही हिंदीतून बोला. हिंदीतून बोलले. त्यांनी सांगितलेला विचार सांगतो, हा विवेकानंदांचा विचार आहे. आणि 2024 ऑनवर्ड्स, इन द नेक्स्ट डेकेड ॲटलिस्ट, येती 10 वर्ष
हा विचार डोळ्यासमोर ठेवा. विवेकानंद हात करून दाखवायचे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑन वन साइड अँड फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी ऑन द अदर. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान एका बाजूला आणि आत्मज्ञान आणि आपण जे करतोय परमार्थ वगैरे ज्याला म्हणतो तत्वज्ञान, फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म, आपण जे शिकतोय ते भक्ती एका बाजूला. हे दोघं एकत्र आल्याशिवाय एक जर माणूस असेल तर ही शुड फोल्ड हँड्स, कल्याण करेल स्वतःचं आणि जगाचं. अँड इफ देर आर टू पर्सन्स, अमेरिका अँड इंडिया, तर दे शुड कम टुगेदर, शेक हँड्स, एम्ब्रेस ईच अदर. अँड अमेरिकेची सायन्स टेक्नॉलॉजी भारताने घ्यायची आणि भारताची फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी अमेरिकेने घ्यायची. आज किती अमेरिकन्स यायला लागलेले आहेत आपल्या देशात इन सर्च ऑफ पीस, पीस ऑफ माइंड. हे लक्षात घ्या. तर हे सगळं त्या मुलांना एवढं आवडलं. ते म्हणाले एनी क्वेश्चन्स. तर एक मुलगा उभा राहिला. हा शेवटचं वाक्य आहे आजचं, लक्षात ठेवा. तो म्हणाला यू सेड की इकडे तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, बरोबर, इकडे तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. हाऊ टू ब्रिज देम, हाऊ टू ब्रिंग देम टुगेदर. व्हॉट इज द ब्रिज बिटवीन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड स्पिरिच्युअलिटी, फिलॉसॉफी. किंवा पूल कुठला, सेतू, पूल कुठला, तंत्रज्ञान आणि विज्ञान आणि इकडे आत्मज्ञान आणि ते म्हणाले आय हॅड नेव्हर गिवन अ थॉट टू इट. ह्याला उत्तर तर दिलं पाहिजे. आय क्लोज्ड माय आईज. ही मस्ट हॅव रिमेंबर्ड ऑल द गुरुज. सगळ्या धर्माच्या गुरूंवर त्यांचे ग्रंथ, पुस्तकं आहेत. आपल्याला फक्त विंग्स ऑफ फायर, एकच अग्निपंख, त्यांचं आत्मचरित्र. त्यांनी बाकीचीही पुस्तकं लिहिली आहेत. साधू संतांच्या विचारांवर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, बीकन ऑफ लाईट, दीपस्तंभ विचारांचे सुंदर पुस्तक आहे. इग्नायटेड माइंड्स हे सगळ्यात तरुणांनी वाचलं पाहिजे. मराठीत भाषांतर झालेलं आहे. आणि त्याचं टॅगलाईन काय माहिती आहे ना, द माइंड दॅट इज इग्नायटेड, म्हणजे दॅट इज बर्निंग. आपण स्कूटरला वगैरे करून स्कूटर चालू होते ना, चावी फिरवतो ना, इग्निशन. ते इग्निशन. माइंड्स दॅट आर बर्निंग कॅन नेवर स्टॉप अँड माइंड्स दॅट आर नॉट बर्निंग कॅन नेवर स्टार्ट. हे वाक्य आहे इग्नायटेड माइंड्स. त्याच्यात त्यांनी तेंडुलकर, लता मंगेशकर सगळ्यांची उदाहरणं दिलेली आहेत. त्याच परिस्थितीत ती माणसं महान झालेली आहेत, लक्षात घ्या. तीच परिस्थिती आहे की मुंबईलाच राहत होता ना तो, त्याच शिवाजी पार्कवर खेळत होता ना. आज जगातला महान खेळाडू नाही झाला तेंडुलकर. त्याच मुंबईत राहत होती, त्याच स्टुडिओत गात होती पण लता मंगेशकर आज जगातली एक रेकॉर्ड ब्रेकिंग सिंगर नाही का झाली. विचार करा, परिस्थिती तुमची माझी निराळी नाही आहे. पण एक माणूस वरती जातो आणि दुसरा खाली राहतो. परिस्थितीला दोष द्यायचा नाही आहे. हा प्रयत्न करत आहे, तो प्रयत्न करून वर गेलेला आहे. आय क्लोज्ड माय आईज अँड द आन्सर केम फ्रॉम माय माउथ. पॅक्ट केम द आन्सर. एकदम उत्स्फूर्त, ज्याला स्पॉन्टेनियस म्हणतात, उत्स्फूर्तपणे उत्तर. सायलन्स इज दॅट ब्रिज. मौन, शांती, ध्यान, एकांत, शरणागती. बस. मी नाहीच, फक्त सद्गुरू. मी नाहीच, फक्त शांतादुर्गा, मंगेशी, व्हॉटेवर तुमच्या धर्माचा कुठलाही देव असू दे, मी नाही आहे. आय हॅव पूर्णपणे मी माझं विलीन करून टाकलेलं आहे. कुणाला? मला. कुणाच्यात? तुमच्यात. स्वामी समर्थ म्हणताना मला देह विसरला पाहिजे. किती वेळ मी बोलतोय, किती वेळ मी ऐकतोय माहीत नाही. आपण आता इतका वेळ बसलेलो आहे, वेळ कसा गेला माहीत नाही आपल्याला. माहीत नाही म्हणजे वी हॅव लॉस्ट अवर बॉडी सेन्स, वी हॅव लॉस्ट अवर टाईम सेन्स अँड वी हॅव लॉस्ट अवर प्लेस सेन्स. कुठे बसलोय, किती वेळ बसलोय, काय, ह्याला समाधी म्हणतात, ह्याला आनंद म्हणतात. हा फ्री आहे हो, खरंच तुम्हाला सांगतो, हा फ्री आहे. म्हणून सायलन्स म्हणजे मौन. सायलन्स म्हणजे शांतता नाही, नुसतं मौन. एक 5 मिनटं गप्प बसलो ना आपण. आता 1 मिनिट गप्प बसूया आणि बघूया की आपण ऐकलेलं कसं छान आपल्या आत साठतंय. जरा ताठ बसूया. सिट ॲट ईज, स्ट्रेट, क्लोज युअर आईज. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, प्लेझंट स्माईल ऑन द फेस. ब्रीदिंग स्लो, माइंड ऑन ब्रीदिंग. सावकाश श्वास घेतोय आणि माझं लक्ष श्वासावर आहे. घेतला श्वास, सोडला श्वास, घेतला श्वास, सोडला श्वास. बघा, श्वासाकडे लक्ष दिलं की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. मन इकडे तिकडे भटकत नाही. ठीक आहे, आपण फक्त 1 मिनिट बसणार आहोत. खूप शांत वाटतंय, ताजं तवानं वाटतंय. 1.5 तासापूर्वी आपण जसे होतो त्याच्यापेक्षा आता फ्रेश वाटतंय, फ्रेश.
आणि हे फ्रेशनेस ऑफ माइंड. शरीर थकेल, शरीर दुखेल, मन कशाला दुखलं पाहिजे, मन कशाला थकलं पाहिजे? शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर सावकाश आनंदानं म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. मसाज युअर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून समोर स्वामी समर्थांची मूर्ती, स्वामी समर्थांचं चित्र, मागे दत्तात्रेय, सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.